सो फर्स्ट हाफमध्ये आपण टॅपिंग काय आहे याच्या मागे सगळी त्याची जी फिलॉसॉफी आहे की कसं प्रत्येक गोष्ट त्याच्या फायनल अल्टिमेट स्टेटमध्ये एनर्जी आहे आणि ह्याच एनर्जी मोडवरती आपण सगळेजण वावरत असतो. आपल्याला माहीत नाही आहे तरी दिसताना आपण सगळे असे दिसतो ना. बऱ्याच वेळेला आपण ज्या वेळेला हे सगळं शिकतो आपल्याला प्रश्न पडतो ना की माझ्या मनामधल्या रागाचा भीतीचा हा माझ्या आयुष्यात अडकलेल्या पैशाशी काय संबंध आहे, किंवा वाय इज माय लाईफ ब्लॉक्ड बिकॉज ऑफ ऑल दिस. पण जसं आपण पहिल्या सेशनमध्ये समजून घेतलं की प्रत्येक गोष्ट ही त्याच्या गाभ्याशी एनर्जी आहे आणि या एनर्जीची देवाणघेवाण फक्त रेझोनन्सवरती होत असते. आपण ह्याला मानू किंवा मानलं नाही तरी दिस इज द वे द होल युनिवर्स फंक्शन्स. सो आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीवरती जगतो तसेच अनुभव आपल्याला नकळत आयुष्यात येत असतात. जसं आपल्या आतमध्ये जर ठासून भीती भरलेली असेल, ओके, सो जात्या आपली फ्रिक्वेन्सी कशाची आहे. आता भीती ही किती नॉर्मल गोष्ट आहे ना. कर्ज कशी फिटणार, पुढच्या आयुष्याचं कसं होणार, XYZ माणसाला दिलेले पैसे परत येणार की नाही येणार, मुलं व्यवस्थित शिकतील की नाही शिकतील, आपण त्यांच्या सगळ्या गरजा पुरवू शकू की नाही, किती नॉर्मल गोष्टी आहेत ना या. वी आर सो फिअरफुल अबाउट दिस. आता कल्पना करा ही भीती आपल्या सिस्टीममध्ये एक एनर्जी फॉर्म म्हणून स्टोर्ड आहे आणि हीच भीती आपल्यातून तशीच या फील्डमध्ये प्रक्षेपित होत असते. आपण एनर्जी रिसीव्ह पण करतो आणि ट्रान्समिट पण करतो. आज आपले जे सगळे गॅजेट्स चालतात हे त्या ट्रान्समिशनवरच चालतात ना. तुम्ही ज्या वेळेला व्हॉट्सॲपवरनं एखाद्याला फोटो पाठवता तो कुठून जातो, तो कुठून जातो, कुठून. आपण ज्या वेळेला रिमोटनी चॅनल बदलतो त्यावेळेला त्या झीचं सोनी होतं कसं. आता तर बाहेर कुठेच अँटिना नाहीये ना. पूर्वी कसे अँटिना असायचे ना, आपण फिरवायचो ते. आता तसं नाहीये. हाऊ इज दिस हॅपनिंग. इट ऑल कम्युनिकेट्स थ्रू दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आपल्याकडे जर तशी दृष्टी असती तर आपल्याला ऍक्च्युली दिसलं असतं की तुम्ही जो फोटो पाठवताय तो ऍक्च्युली असा इथून ट्रान्समिट होतोय. यू कॅन ऍक्च्युली सी दिस. म्हणून आपण मोबाईलची रेंज शोधत फिरतो की नाही. सो इट इज ऑल इन दिस एन्व्हायरमेंट. सो आपले विचार पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत. ते सुद्धा या स्पेक्ट्रममध्ये फिरत असतात. आणि थर्मोडायनामिक्सच्या सिद्धांताप्रमाणे एनर्जी क्रिएट पण करता येत नाही, ती मरत पण नाही, ती फक्त ट्रान्सफर होते एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये. सो माझ्या आतमध्ये सकाळ संध्याकाळ जी सतत नेगेटिव्हिटी सुरू, आणि दुर्भाग्याने पाहिजे आपल्याला आयुष्यात पॉझिटिव्ह, पण 90% सुरू काय आहे सिस्टीममध्ये, चॉईसनी नाही आहे, नको आहे आपल्याला ते. आपल्यातलं कुणीही रोज सकाळी हा विचार करून निघत नाही की आता मी पडणार आहे कुठंतरी, माझ्या गाडीच्या समोर कोणीतरी आडवं येणार आहे, आज कुणीतरी मला शिव्या घालणार आहे, आज कुणीतरी माझ्या गाडीला धड. आपण असं काही करत नाही की मला काहीतरी असाध्य आजार होणार आहे, असं आपण कुणीही म्हणत नाही की माझा बॉस मला शिव्या घालणार आहे. बट दिस इज व्हॉट इंटरनली वी आर प्रोसेसिंग कॉन्स्टंटली. सो आता आपण म्हणतोय की ही एनर्जी क्रिएट पण होत नाही, ही मरत पण नाही, ही ट्रान्सफर व्हायला पाहिजे. मग काय घडतं, ज्या वेळेला माझ्या आतमध्ये कॉन्स्टंट एक डेन्स फ्रिक्वेन्सी क्रिएट होते. डेन्स फ्रिक्वेन्सी म्हणजे एखादा भीतीचा विचार येऊन गेला, ठीक आहे, ओके, पण ज्या वेळेला तसेच विचार रिपीट होत राहतात एक डेन्स व्हायब्रेशन क्रिएट होतं आणि ते ह्या फील्डमध्ये बाहेर पडतं, कारण ते पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. सो भीती ज्या वेळेला माझ्यातून बाहेर ट्रान्समिट होते, मला दिसते का नाही, पण ॲक्च्युली होते. जसं रिमोटचं बटन दाबल्यावर आपल्याला दिसतं का, पण परिणाम दिसतो ना, चॅनल बदललेला दिसतो. सो ज्या वेळेला माझ्यातून ही डेन्स व्हायब्रेशन्स जे नेगेटिव्ह आहेत हे बाहेर पडतात, हे काय करतात, आता भीती माझ्यातनं बाहेर पडली, कसं होणार कसं होणार कसं होणार, आयुष्याचं काहीच खरं नाही, कोणाचंच काही खरं नाही, पैसा कधीच पुरत नाही, हे सतत माझे जप चालू आहेत अनकॉन्शियसली. म्हणजे अनकॉन्शियसली माझी फ्रिक्वेन्सी काय आहे, प्लस आहे का मायनस आहे, मायनस आहे.
सो ज्या वेळेला हे स्पंदनं बाहेर पडतात ते रेझोनन्स घडवतात. रेझोनन्स म्हणजे त्याच्यासारख्याच गोष्टी ते शोधतात आणि नुसते शोधत नाहीत, त्याला उठवतात, आपला पत्ता देतात आणि सांगतात इकडं बोलवलंय. म्हणून आपले मित्र कसे असतात? जे दारू पिणारे असतात त्यांचे मित्र कसे असतात? एखादा असतो त्यांच्यात जो बसतो, तरी पित नाही पण बसतो. एखादे उडाणटप्पू पोरं जी असतात त्यांचे मित्र कसे असतात? गंमत बघा ना, ज्या वेळेला 10वीतनं मुलं 11वीत नवीन ह्याच्यात जातात, कोणी कोणाला ओळखत नाहीये, पण थोड्याच दिवसांमध्ये गट पडतात. अभ्यास करणारे सगळे एकत्र येतात, टवाळक्या करणारे सगळे एकत्र येतात. कधी अभ्यास कधी टवाळक्या, ही जी मधली कॅटेगरी असते. हे कसं शोधलं यांनी एकमेकांना? ते काही पाट्या तर घालून फिरत नव्हते ना. हे कसं घडतं? जी माणसं कटकटी असतात यांच्याच आयुष्यात कटकट्या बायका कशा येतात? मी कितीतरी लोक अशी बघितली आहेत, त्यांच्याकडे एक कामवाली टिकत नाही. अशा कामवाल्या यांना शोधतात कशा? सो यू कॅनॉट ब्लफ द युनिव्हर्स. म्हणजे आपण म्हणतो ना, मी कोणाचं काय गोडं मारलंय, माझ्याच बरोबर असं का घडतंय, मलाच असं का होतंय. म्हणून मराठीत म्हण आहे, भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. सो सतत भीतीची स्पंदनं ज्या वेळेला बाहेर पडतात, मला भीती हवी आहे का? मला काय हवंय? भीतीच्या एक्झॅक्ट ऑपोजिट गोष्ट मला आयुष्यात हवी आहे. मला सिक्युरिटी पाहिजे, मला स्टेबिलिटी पाहिजे, मला स्थिरता पाहिजे. पण माझी फ्रिक्वेन्सी काय आहे? सो जे पिंडी ते ब्रह्मांडी. हो, माझ्या सिस्टीममध्ये, माझ्या कोरमध्ये इतकी भीती भरलेली आहे की नकळत माझ्या वाट्याला मला भीती वाटेल असेच प्रसंग आणि अशीच माणसं येतात. म्हणून माझ्या आयुष्यात कितीही पैसे आले तरी ते यायच्या आधी त्याला जायच्या वाटा फुटलेल्या असतात. कारण पैसे टिकवण्याची, ते मल्टिप्लाय करण्याची जात्याच माझी पेशींमध्ये अवस्था नाही. आय एम सेल्युलरली कंडिशन्ड टू लूज मनी. सो आज आपण जे शिकणार आहे हे लेव्हल 1 शिकणार आहे आज आपण. सो लेव्हल 1 मध्ये आपण पहिलं क्लेन्झिंग शिकणार आहे. सो क्लेन्झिंगमध्ये आपण काय करतो? पहिलं जे आपल्या सिस्टीमवरती सगळ्या या नेगेटिव्ह इम्प्रेशन्सचं कंडिशनिंग आहे, हे रिलीज करण्याचा प्रयत्न करू. लेव्हल 2 मध्ये जेव्हा आपण EFT लेव्हल 2 शिकू, ओके, ते कदाचित ऑफलाईन होईल किंवा ऑनलाईन होईल, ते करू आपण. तेव्हा वी विल टीच यू हाऊ टू टॅप टू अट्रॅक्ट समथिंग इन लाईफ. पण आत्ता सिस्टीममध्ये नेगेटिव्हिटी ठेवून आपण अट्रॅक्ट करू शकू का? इट इज लाईक शुगर कोटिंग. म्हणजे गोळी कडू आहे आतमध्ये, वरनं फक्त साखर लावलेली आहे. सो वरती जसं क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आहे, सिक्रेट सारखी गोष्ट ज्या वेळेला जगात आली त्यावेळेला सगळे डोळे बंद करून रोज मर्सिडीज बघत होते. पण त्या मर्सिडीजकडे बघताना आतून माहिती होतं की ह्याचे हप्ते मला परवडणार नाहीत. ती मॅनिफेस्ट होईल का? कारण आतून मला माहिती आहे, घेतली तरी लावणार कुठे. सो माझ्याच इच्छेला माझीच असण्याची अवस्था कॉन्ट्रडिक्टरी आहे. अवघड आहे हे सगळं कळायला. आणि तुम्ही ज्या वेळेला हे, जसं मगाशी सरांनी सांगितलं, हे दिसायला इतकं विचित्र दिसतं. आत्ता तरी ॲटलिस्ट तुम्ही कोणाच्या तरी रेफरन्सनी आलाय. सुरुवातीच्या काळामध्ये तर लोक ट्रेनमध्ये वगैरे असं असं करायचे, आजूबाजूचे बघायचे, काय वेड बीड लागले. मग ते त्यांना पण इंट्रोला घेऊन यायचे, मग ते सगळेजण मिळून असं असं करायचे. सो सगळे वेडे असे एकत्र. इट लुक्स वियर्ड. पण याच्याशिवाय आपण मनापर्यंत पोचणार कसं? बऱ्याच वेळेला लोकांचा हा प्रश्न असतो की हे असं असं करून होणार काय? जी सगळी नेगेटिव्हिटी आपल्याला सगळ्यांना कळतंय की मला खूप काहीतरी पॉझिटिव्ह करायचंय आयुष्यात, पण मला काय रोखतंय? माझ्या आतली भीती अडवते.
मला आयुष्यात जे नकारात्मक अनुभव आलेत सगळे ते मला मागे धरतात. सो मला एक सांगा, ही सगळी नकारात्मक अवस्था जी आहे, जी भीती आहे, जी कमतरता आहे, जो राग आहे, हे सगळं कुठं आहे? फिजिकली त्याला कुठे लोकेट करू शकतो का आपण? हा, राग आल्यावरती फिजिकली जाणवतं. हात गरम होतात, कान गरम होतात, हातपाय लटपटायला लागतात, एक दिवू असं वाटायला लागतं, तळपायाची आग मस्तकाला जाते. पण हे तिकडं आहे का? एरवी तुम्ही जर तुमच्या पायाशी कनेक्ट केलं तर तुम्हाला ती मेमरी जाणवते का? नाही. सो ही मेमरी कुठं आहे? ही मनात आहे. मनापर्यंत पोचणार कसं? कारण ॲनाटॉमिकली जर आपण शरीराला कापलं तर मन नावाचा अवयव कुठं नाहीच आहे. जसं ॲनाटॉमिकली जेव्हा आपण जर एखाद्याला डायसेक्ट केलं तर सोल नावाची गोष्ट तिथे नाहीच आहे. पण आपल्या सगळ्यांमध्ये सोल आहे की नाही? तोच फरक आहे ना आपल्यात आणि त्या डेड बॉडीमध्ये. ब्लड त्याच्याकडे पण आहे, ब्रेन त्याच्याकडे पण आहे, हार्ट त्याच्याकडे पण आहे, पण आपलं चालू आहे. त्याला चालवणारी जी एनर्जी आहे, ज्याला आपण अनेक भाषांमध्ये, अनेक फिलॉसॉफीजमध्ये त्याला वेगवेगळं मान्यता आहे. कोणी आत्मा म्हणतं, कोणी सोल म्हणतं, कोणी लाईफ फोर्स एनर्जी म्हणतं. आहे गोष्ट एकच. जे म्हणाल, ज्या नावाने तुम्हाला जवळचं वाटतं ते नाव त्याचं. सो ही जी लाईफ फोर्स एनर्जी आहे, आपल्या शरीरातली प्रत्येक पेशी जिवंत आहे ना. सो या प्रत्येक पेशीला चांगल्या पद्धतीत कार्यरत राहण्याकरता काय लागतं? एक लागतं ब्लड. त्याच्यामुळे प्रत्येक पेशीपर्यंत रक्तवाहिन्या पोहोचतात. दुसरं, त्या प्रत्येक पेशीमधून घाण ड्रेन करायला, टॉक्सिसिटी ड्रेन करायला लिम्फ लागते. म्हणून प्रत्येक पेशीपर्यंत लिम्फ पोचते आणि त्या सगळ्या पेशींना जीवन देण्याकरता ऊर्जा लागते. आणि म्हणून ही ऊर्जा वाहिन्यांची जी संकल्पना आहे, ओके. सो मन कुठं आहे? मन या ऊर्जा वाहिन्यांच्या माध्यमातनं आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये प्रसरण पावलेलं आहे. अवघड आहे कळायला, कारण आपण म्हणतो मन, पण जर डायसेक्ट केलं तर सापडेल का? मन हे शरीराच्या प्रत्येक पेशीत आहे. मग इथे का जाणवतं? कारण हार्ट, ब्रेन आणि गट हे प्रोसेसर आहेत. याच्या माध्यमातनं आपल्याला कळतं. म्हणून आपण म्हणतो ना, माझ्या मनातनं मला वाटतं, मला आतून असं वाटतंय. ते आतून कुठं आहे? ते त्या प्रत्येक पेशीतनं आहे ॲक्च्युअलमध्ये. पण प्रोसेस इथं होतं किंवा इथे होतं, म्हणून आपल्याला वाटतं की ह्या 3 ठिकाणी कुठेतरी माझं मन आहे. सो ही जी सगळी नेगेटिव्हिटी आहे ना, हे जे सगळे ब्लॉक्स आहेत, हे त्या मनामध्ये अडकलेत. आता त्या मनामध्ये पोचायचं कसं? सो मनाबरोबर ज्या ऊर्जा वाहिन्या चालतात त्यांच्यावरती आपण अशा पद्धतीत आघात करतो. एखाद्या पाईपमध्ये, ओके, कल्पना करा. आता हे कळणं मी कसं दाखवू नये? ही अशी गोष्ट आहे जी पिक्टोग्राफिकली दाखवू शकत नाही आपण एखाद्याला, पण हे आहे. सो एखादी ड्रेनेज सिस्टीम जशी असते ना, सो ड्रेनेज सिस्टीममध्ये पाईपमध्ये जर मध्ये खडा अडकला तर काय आयडियली काय केलं पाहिजे? तो खडा बाहेर काढायला काय केलं पाहिजे? कसं? हाऊ यू नीड सम प्रेशर, राईट. एखाद्या पाईपमध्ये ऑलरेडी पाणी आहे, ते शेवटपर्यंत जात नाही कारण मध्ये खडा आहे. सो काय केलं पाहिजे? त्या पाईपचं इकडचं तोंड दाबून धरलं पाहिजे. सो ऑटोमॅटिकली जे पाणी आतमध्ये आहे त्याच्या प्रेशरनी हे इथून वॉशआउट होतं. सो ज्या वेळेला आपण हे असे आघात करतो, हे आपल्या सगळ्या ऊर्जा वाहिन्यांचे आयदर सुरुवातीचे किंवा शेवटचे बिंदू आहेत. क्लिअर? So when you start tapping like this, these 8 points allow your whole energy system to flush out. आता मनाला आणि आपल्या मानसिक भावनांना फिजिकल एक्झिस्टन्स नसल्यामुळे आपल्याला दिसत नाही ना काही फ्लश आउट होतंय. हे सगळं एनर्जी लेवलला सुरू आहे. सो ज्या वेळेला आपण
मला भीती रिलीज करायची, मला XYZ गोष्टीची भीती वाटते आणि मला ही भीती रिलीज करायची, मला ही भीती रिलीज करायची. सो ही भीती कुठेतरी मनामध्ये या सगळ्या कुठल्या तरी ऊर्जा वाहिन्यांमध्ये अडकलेली आहे. सो वेन यू स्टार्ट टॅपिंग विथ मेकिंग अन इंटेन्शन, ऑटोमॅटिकली ते त्या एनर्जी मेरिडियन्समधनं रिलीज होतात. घडतं काय परिणाम स्वरूप? ज्या वेळेला भीती रिलीज होते, भीती कशाने रिप्लेस होणार? भीती गेल्यानंतर काय वाटतं? सिक्युरिटी पाहिजे. काय आपल्याला? सिक्युरिटी सगळ्यांनाच पाहिजे ना. इमोशनल सिक्युरिटी पाहिजे, फायनान्शियल सिक्युरिटी पाहिजे, हेल्थ सिक्युरिटी पाहिजे, रिलेशनशिप सिक्युरिटी पाहिजे. पण ही सिक्युरिटी कुठेही किलोच्या भावावर विकत मिळत नाही. ही आपल्या आतच आहे, पण ही ब्लॉक्ड आहे फिअरमुळे. फिअर जसं रिलीज होईल, ऑटोमॅटिकली त्याला रिप्लेस करतो कॉन्फिडन्स, त्याला रिप्लेस करतात ही पॉझिटिव्ह इमोशन्स. म्हणून नेगेटिव्हिटी आतच ठेवून आपण वरनं पॉझिटिव्ह नाही होऊ शकत. अँड दिस इज द रिझन वाय मेजॉरिटी ऑफ द मॅनिफेस्टेशन टूल्स फेल. अफर्मेशन्स फेल होतात, क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन्स फेल होतात. का? कारण आपण नेगेटिव्हिटी तशीच ठेवली आहे. टेक्निकमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आहे की आपल्या आतमध्ये एवढी भीती भरलेली आहे की आपण आपल्याला पाहिजे त्या लेवलपर्यंत पोचूच शकत नाही. सो विथ टॅपिंग इज द इझिएस्ट मेथड इन द वर्ल्ड, जे आपल्याला या सगळ्या आपल्या नेगेटिव्हिटीजमधनं बाहेर पडायला मदत करेल. सो सगळ्यात पहिली नेगेटिव्हिटी कसं होतं, टॅपिंग शिकल्यावरती आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो की ठीक आहे, कळलं सगळं कळलं, तुमचे व्हिडिओज बघून आम्ही टॅप करतो, फाईन. पण त्या व्हिडिओमधला प्रॉब्लेम माझा नाही ना. मला माझ्या प्रॉब्लेमसाठी टॅप करायचं आहे. सो माझ्या प्रॉब्लेमसाठी कसं टॅप करायचं हे आता आपण बघणार आहे की उद्यापासनं तुम्ही तुमच्या प्रॉब्लेम्ससाठी कसं टॅप करायचं. टॅपिंगमध्ये सगळ्यात अवघड भाग आत्तापर्यंत होता तो म्हणजे स्टेटमेंट काय करायचं, की काय बोलायचं. सो त्याच्याकरता तुम्हाला फॉर्मॅट पण दिलेला आहे. आता आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम असते तर ते भरून पण दिलं असतं. आपल्या सगळ्यांचे प्रॉब्लेम सेम नाहीत म्हणून ते मोकळं ठेवलेलं आहे. ओके, तुम्हाला फक्त तुमचा प्रॉब्लेम त्याच्यात भरायचा आहे. आम्ही काय केलंय, मुख्यतः आपण प्रॉब्लेम्स हे 5 नेगेटिव्ह इमोशन्समध्ये आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केला. या कुठल्या तरी इमोशनमध्ये तुमचा प्रॉब्लेम नक्की येणारच. ओके, सो आपण बघूया, वी विल ट्राय टू फिगर इट आउट. ओके, हे कसं करायचं याचं जाताना एक डेमो पण देते मी. हे जे पहिलं पान आहे ज्याच्यावरती पॉझिटिव्ह लिहिलेलं आहे, हे आपण पार्ट 2 मध्ये शिकणार. ओके, हाऊ टू डू पॉझिटिव्ह टॅपिंग हे आपण पार्ट 2 मध्ये शिकणार. लेट्स गो टू द सेकंड पेज. बऱ्याच वेळेला हे करत असताना लोकांना असं वाटतं की अरे आपण नेगेटिव्ह बोलतोय. असं वाटलं कोणाला की आपण प्रॉब्लेम सांगतोय, आपण नेगेटिव्ह बोलतोय. मग सिक्रेटमध्ये किंवा या सगळ्या गोष्टीत असं लिहिले ना की तुम्ही जे बोलता ते घडतं. तुम्ही जे बोलता ते घडत नसतं. तुम्हाला जे वाटत असतं ते घडत असतं. तुम्ही ज्या वेळेला मॅनेजमेंट लेवलला एखाद्याला म्हणता की चल आय लव्ह यू ऑल्सो, नवरा बायकोंची अशी बऱ्याच वेळेला मॅनेजमेंट रिलेशनशिप्स डेव्हलप होतात ओव्हर द इयर्स. तुम्हाला आतून माहिती आहे आणि तुम्ही म्हणता की मी आय लव्ह यू म्हणून पण आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीत, कारण ते त्याच्यापर्यंत पोचतच नाही ना. यू कॅन ब्लफ विथ वर्ड्स, यू कांट ब्लफ विथ इमोशन्स. आपण मनाच्या स्तरावर कितीही खोटं बोलू शकतो ना. जसं तुम्ही सगळे म्हणू शकता की मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, आतून तुम्हाला माहिती आहे यू आर नॉट इवन क्लोज. तुम्हाला वाटतं हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे माझ्याकडे काय येत नाही, ते माझ्याकडे काय येत नाही. त्याचा ऍक्च्युअली विचार केल्यावर तुम्हालाच कळतं की नाही आपने बस की बात नाही आहे. सो आपण शब्दांनी खूप खोटं बोलू शकतो, ब्लफ करू शकतो, स्वतःला पण ब्लफ करू शकतो. पण युनिव्हर्सला तुम्ही एनर्जेटिकली ब्लफ नाही ना करू शकत. तुम्हाला भीती वाटते, तुम्हाला राग येतो, तुम्हाला इतकं जेलस फील होतं, ती व्हायब्रेशन्स तसे कम्युनिकेट होणारच आहेत.
म्हणून कितीतरी वेळेला समोरचा माणूस आपल्याशी खूप गोड बोलतो, खूप छान वागतो, पण बायकांना बरोबर कळतं की ह्याचा इसका इरादा कुछ सही नाहीये. कसं कळलं? त्यांनी ऍक्च्युली काहीच केलं नाहीये, तो खरं तर खूप चांगला वागतोय, पण तो जसा आहे बाय डिफॉल्ट त्याचं फील्ड तसं आहे ना. आणि आपण नुसतं शब्दांनी कम्युनिकेट करत नसतो, वी कम्युनिकेट एनर्जेटिकली ऑल्सो. सो तो माणूस बोलायच्या आधी तुमच्या फील्डनी इंटरॅक्ट केलेलं आहे अँड यू फील की दिस इज समथिंग ऑफ, हे बरोबर नाही आहे. तसंच आपल्याला काही जागांवरती गेल्यावरती खूप छान वाटतं आणि काही लोकांच्या घरी गेल्यावरती इतकं डिप्रेस्ड वाटतं. भरलेलं असतं घर श्रीमंत वस्तूंनी, कारण कदाचित ती माणसंच त्या डिप्रेशनच्या अवस्थेत आहेत. सो ती वास्तू पण तीच एनर्जी कॅरी करते. सो यू कॅन्ट ब्लफ दिस. सो जर कोणाला वाटत असेल की अरे आपण नेगेटिव्ह बोलतोय, आपण नेगेटिव्ह नाही बोलत आहे. रिलीज इज अ पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आपण प्रॅक्टिकली ऍड्रेस करतो. आपण डॉक्टरला गेल्यावर सांगतो का की मुझे कुछ तो हो रहा है, कुछ तो दवाई दे दो, असं सांगतो का? यू हॅव टू टेल हिम ना की बाबा इथे दुखतंय आणि ह्याच्याकरता औषध द्या. सो इन द सेम वे ज्यावेळेला आपण टॅपिंग करतोय, आपण आपल्या सिस्टीमला हिलिंग करता तयार करतोय, आपण आपल्या सबकॉन्शियसला स्टेटमेंट क्लिअर देतोय की हा माझा ब्लॉक आहे आणि हा मला रिलीज करायचा आहे. सो रिलीज इज पॉझिटिव्ह और नेगेटिव्ह? 100% पॉझिटिव्ह. सो ज्या वेळेला आपण टॅप करतो, नुसतं या एनर्जी चॅनल्स मधून हे क्लीन होतं असं नाही, तर आपल्या ब्रेनमध्ये इथे एक ॲम्पा रिसेप्टर नावाचा एक रिसेप्टर असतो. तो काय करतो, त्याचं काम आहे की जेवढ्या पण नेगेटिव्ह घटना घडतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल ना की आपल्याला नेगेटिव्ह का जास्त आठवतं. घडल्यात ॲक्च्युली कितीतरी पॉझिटिव्ह घटना ना आयुष्यात, पण त्यातल्या नेगेटिव्हच का आठवतात. आणि त्या आठवल्यानंतरच असं विचित्र वाटायला लागतं. बीपी वाढल्यासारखं वाटतं, ॲसिडिटी झाल्यासारखी वाटते, लो वाटायला लागतं. सो ती मानसिक गोष्ट एक केमिस्ट्री घडवते. असं का घडतं? कारण हे ॲम्पा रिसेप्टर जे आहेत ना, यांचं काम आहे की जेवढे नेगेटिव्ह गोष्टी घडल्यात आयुष्यात त्याला धरून ठेवायचं. का? कारण आपल्याकडनं परत तशी चूक होऊ नये म्हणून. कल्पना करा, मी आत्ता इथनं जर खाली पडले स्टेजवरनं आणि मी विसरून गेले, ओके, चान्सेस आहेत ना दॅट आय विल फॉल अगेन. सो ज्या वेळेला माझी सिस्टीम नेगेटिव्ह गोष्टी धरून ठेवते, तो माझ्या बॉडीचा प्रोटेक्शन मेकॅनिझम आहे की त्याच चुका माझ्याकडनं परत होऊ नयेत म्हणून. पण आपण त्याच्यामधनं शिकण्यापेक्षा आपण त्याच्यात अडकून बसतो. सो ज्या वेळेला आपण टॅपिंग करायला लागतो, त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपल्या बॉडीमध्ये सगळे पॉझिटिव्ह न्यूरोट्रान्समीटर्स जागे होतात, जे आपल्या ॲम्पा रिसेप्टर्सला सांगतात की द एन्व्हायरमेंट इज सेफ. सो तुला ही नेगेटिव्हिटी आता धरून ठेवायची गरज नाही आहे. इट्स अ सेफ एन्व्हायरमेंट. ऑटोमॅटिकली ते मेमरीज डिलिंक व्हायला लागतात. नाहीतर आपल्याला कुठली नेगेटिव्ह घटना आठवली, तुम्हाला लहान असताना जर कोणी कानफडात मारली असेल किंवा तुमचं भांडण झालं असेल, ह्युमिलिएट केलं असेल कोणी, ते आठवल्यावर काय वाटतं? राग येतो, इमिजिएट लो वाटायला लागतं. असं वाटतं रे काय आपल्याबरोबर काय घडून गेलं, इमिजिएट श्रिंक होतो आपण. पण ज्या वेळेला आपण या गोष्टीवर आज त्याची गरज आहे का आपल्याला? ज्या वेळेला आपण त्या गोष्टींवर टॅपिंग करायला लागतो, आपल्या ब्रेनमधले सगळे पॉझिटिव्ह न्यूरोट्रान्समीटर्स जागे होतात. ते आपल्या ॲम्पा रिसेप्टर्सला सांगतात की देर इज नो नीड टू वरी. आणि तिथून ती नेगेटिव्ह मेमरी डिलिंक व्हायला लागते. सो बॉडी जी कायम फाईट फ्लाईटवरती असते ना, ती पॅसिव्ह हिलिंग आणि क्रिएटिव्ह मोडवरती शिफ्ट होते. आणि म्हणून आपल्या सिस्टीममध्ये 90% आजार हे स्ट्रेसमुळे क्रिएट होतात. का? स्ट्रेस आत्ताचा नाही आहे. सगळं जे अनुभवलंय ना आपण, त्याचा एक क्युम्युलेटिव्ह इफेक्ट आहे तो स्ट्रेस. आणि स्ट्रेस नुसता मानसिक असतो असं नाही. कधी कधी आपण बॉडीला इतकं अब्यूज करतो, इतकं
इतकं म्हणजे वाटेल ते खातो, वाटेल त्या वेळेला झोपतो, उठतो, काय वाटेल ते चाललेलं असतं. आणि विशीत असतो तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स असतो ना बॉडीवरती. तिशीत आलं की कळतं की अरे बाबरा स्लो हो रहा बॉडी. हे कुठून आलं? इट इज ऑल द अब्यूज दॅट यू हॅव डन इनिशियली. सो स्ट्रेस हा फक्त इमोशनल असतो असं नाही. इट कुड बी सायकोलॉजिकल, इट कुड बी फिजिकल. इतकं एक्झर्ट झालोय आपण की बॉडीला तिचं हिलिंग मेकॅनिझमच बिघडलेलं आहे पूर्णपणे. इतकं एक्झॉशन आहे. सो दिस टॅपिंग हेल्प्स युअर रिसेप्टर्स टू स्टॉप कलेक्टिंग नेगेटिव्ह इन्फॉर्मेशन. त्याला कळतं की आता सेफ आहे आणि इथून आता हील करू शकतो आणि पॉझिटिव्हली ग्रो पण करू शकतो. तुम्ही बघितलंय ज्या लोकांना लिफ्टची भीती वाटते, किती छोटी गोष्ट आहे, पण ज्याला वाटते, ज्याला गाडी चालवायची भीती वाटते, जो चालवतो त्याला वाटतं काय मूर्खपणा आहे यार, सरळ चालवायची काय आहे त्याच्यामध्ये एवढं. पण ज्याला वाटते, कुठून आली आहे ती? काहीतरी घडलं असेल ना. सो जो माणूस एखाद्या वेळेला लिफ्टमध्ये एकटा अडकलाय, जीव गुदमरलाय, तो ज्या ज्या वेळेला लिफ्टमध्ये जातो त्याचं ब्रेन त्याला काय दाखवतं? आत्ता गुदमरतोय का जीव? कुठून आलंय? तसंच तुम्ही ज्या ज्या गोष्टी आयुष्यात करायला जाता त्याच्याशी रिलेटेड जेवढे फटके खाल्लेत लाईफमध्ये, ऑटोमॅटिकली सगळी सिस्टीम त्याला जागी होते. एकदा स्टेजवर बोलताना जर लोक हसले असतील आणि पाय लटपटले असतील, दर वेळेला स्टेजवर जाताना ब्रेन काय दाखवतं? ऐसा होगा. हे डीलिंक करणार कसं? टॅपिंग शिवाय याला दुसरा पर्याय नाही. सो आपल्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट जिथे जिथे अडकली आहे, जसे पैसे तुम्हाला पाहिजेत ते येत नाहीत, जशी रिलेशनशिप्स तुम्हाला पाहिजे ती येत नाहीत, हे सगळं कुठेतरी या नेगेटिव्ह इमोशन्समुळे ब्लॉक झालेलं आहे. ओके. सो आपण उद्यापासून काय करायचंय, तुम्हाला आम्ही 5 नेगेटिव्ह इमोशन्स दिलेले आहेत. ओके. दे आर मेजर फ्रिक्वेन्सी बँडविड्थ वरती, पण दीज आर द 5 मेजर नेगेटिव्ह फ्रिक्वेन्सी जे आपल्याला ब्लॉक करतात. आपल्याला या प्रत्येक मुद्द्याशी रिलेटेड 3 प्रॉब्लेम शोधायचे. ओके. ते कदाचित आपल्या आत्ताच्या आयुष्यातले असतील, ते कदाचित पास्टमध्ये घडलेले असतील. आयडियली आत्ताच्या आयुष्यातले घ्या, सो तुम्हाला त्याचे रिझल्ट पण लगेच दिसतात. ओके. आपण फर्स्ट एकत्र भरूया. मी सगळे इमोशन्स व्यवस्थित एक्सप्लेन करते. जे राहील ते तुम्ही घरी जाऊन भरा. कसं करायचं त्याचा पण एक डेमो आपण करूया. ओके. इट इज व्हेरी सिम्पल. हे एवढं सिम्पल असून पण मी बेट लावून सांगते की तुमच्यातल्या अर्ध्या माणसांना 7 दिवसानंतर टॅपिंग करावंसं वाटणार नाहीये. जे जुने आहेत, जे एवढी वर्ष टॅपिंग करतायत, असं घडतं की नाही? माहितीये आपल्याला, पण आपण करत नाही. हॅव यू ऑल एक्सपिरियन्स्ड की आपल्याला माहिती आहे की ही पॉझिटिव्ह गोष्ट केली की मला छान वाटतं, पण ती करायला मला कंटाळा येतो. का येतो? कारण आपण जेवढे वर्ष नेगेटिव्हिटी जगलोय ना, आपल्या प्रत्येक पेशीला त्या नेगेटिव्हिटीची सवय होते आणि आपण अचानक त्याचं केमिकल बदलतोय. तुम्हाला जर 20 वर्ष 30 वर्ष चिडचिड करायची सवय आहे, स्वभाव तुमचा असा आहे की फोडणीसारखे तुम्ही कॉन्स्टंट तडतडत असता, तुम्ही सडनली जेव्हा ते रिलीज करायला लागता, कल्पना करा एव्हरी इमोशन इज अ केमिकल. राग आल्यावर केमिस्ट्री जाणवते की नाही? येस और नो? अशी पॉवर जाणवते की आपल्याला घाबरतात सगळे. नेगेटिव्ह केमिस्ट्री आहे, पण केमिस्ट्री आहे. तर ज्या वेळेला आपण हे चेंज करायला लागतो, बॉडी अशी सैरावैरा होते. अरे हे काय चाललंय? म्हणजे 20 वर्ष दारू पिणाऱ्या माणसाला जर एकदम काढून घेतलं तर त्याच्या पेशी अशा तडफडायला लागतात की अरे बापरे आता मिळणार नाही, हाऊ टू एक्झिस्ट, तसं व्हायला लागतं. आणि म्हणून नेगेटिव्हिटीची आपल्या पेशींना इतकी सवय असल्यामुळे ते सहजी आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी करू देत नाही. म्हणून डाएट, वर्कआउट माहितीये ना आपल्याला, पण होत नाही कारण जिभेला त्या ट्रान्स फॅटची सवय आहे.
असं मस्त बटरमध्ये जोपर्यंत ते नाही आहे तोपर्यंत ट्रान्सफॅट ट्रिगर होत नाही आणि त्यातून जी केमिस्ट्री निर्माण होते ती होत नाही. सो कुठलीही पॉझिटिव्ह गोष्ट करायला जा, तुम्हाला अडकाठी येणार. त्यावेळेला यू शुड बी अवेअर. मनाच्या प्रत्येक नखऱ्याला हो म्हणायचं नाही. मन म्हणेल जाऊ दे ना उद्या करू, त्याला म्हणायचं आत्ता करतो, मग नंतर थोड्याने गप्पा मारूया. मला बोर होतंय, बोर होत टॅपिंग करायचं. टॅपिंगची सगळ्यात महत्वाची मजा आहे, तुम्ही हे कसंही कुठेही कधीही करू शकता. तुम्ही त्यात इन्व्हॉल्व असलंच पाहिजे गरजेचं नाही आहे. तुम्ही मेकॅनिकली जरी टॅपिंग केलं की तुम्ही वाचताय पण विचार भरकटलेले आहेत, असू देत, स्टील द बॉडी विल रिस्पॉन्ड. स्टील द बॉडी विल रिस्पॉन्ड. सो मेक नो एक्सक्यूज फॉर दिस. आज जे लोक टॅपिंग करतात ना, त्यांना खरंच हा जर प्रश्न विचारला की टॅपिंग मिळालं नसतं तर आयुष्य काय असतं आज, आपण कल्पना करू शकत नाही. इट इज अ मिरॅकल, पण अनुभवायला पाहिजे. सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट नेगेटिव्ह इमोशन ज्याच्यावर आपण उद्यापासून काम करणार आहे ती आहे भीती. कारण सगळ्यात डार्केस्ट, सगळ्यात डीपेस्ट इमोशन आहे फिअर. सो आपल्याला काय करायचंय आत्ताच्या लाईफमध्ये, ओके, 3 अशा गोष्टी आयडेंटिफाय करायच्या आहेत ज्याची भीती वाटते. ते काहीही असू शकतं. तुम्हाला कोणालाही जस्टिफाय करायचं नाहीये की मला ही भीती व्हायचं कारण हे आहे. आपण आत्ता लेवल 1 वरती सोर्सकडे जात नाही. वी डोंट गो टू द रिझन की हे का झालं. हे लेवल 2च्या गोष्टी आहेत. लेवल 1 वरती वी विल जस्ट आयडेंटिफाय मला कशाची भीती वाटते. ओके, मला पैसे मला मिळतील की नाही ह्याची भीती वाटते. मला भीती वाटते माझी कर्ज संपतील की नाही. ऑनेस्ट ऑनेस्ट. मला भीती वाटते की हा आजार बरा होईल की नाही. मला भीती वाटते म्हातारपणात कसं होईल. कारण बघा, प्रत्येक गोष्ट त्याच्या गाभ्याशी एनर्जी आहे. तुम्ही ज्या वेळेला आयुष्याबद्दल कॉन्स्टंट साशंक असता की काय भरोसा नाही बाबा, काय भरोसा, हे वरवर बोलत नाहीये आपण, पण आतून हे कॉन्स्टंट वाटतंय की आपण एकटेच होत, आपल्याला कोण येणारच नाही, आपल्याला काय भरोसाच नाही. आपलं आयुष्य तसं उलगडण्याचे किती चान्सेस आहेत? 99% चान्सेस आहेत. कारण आज आपलं फ्युचर जे आहे हे आज एनर्जी फॉर्म मध्ये आहे की नाही? घडलंय का प्रॅक्टिकली? आज विचारात आहे. त्याला इथेच मोल्ड करू शकतो ना आपण. त्याच्यात शक्यता आहे नेगेटिव्हली अनफोल्ड होण्याची आणि पॉझिटिव्हली पण अनफोल्ड होण्याची. सो कितीतरी लोक असतात ज्यांना फ्युचरची इतकी भीती वाटते, कसं होणार, कसं होणार. सो आयडेंटिफाय 3 फिअर्स. ऍक्च्युली ऑनेस्टली जर आपण फिअरची लिस्ट काढायला लागलो ना 20-30 तर असे सापडतात, पण एवढे घ्यायचे नाहीयेत. इम्पॉर्टंट 3 आत्ताला माझ्या लाईफ कंडिशनमध्ये इम्पॉर्टंट 3 काय चाललंय. आणि उलट सुलट प्लीज टॅपिंग करू नका. म्हणजे लोकांना काय पाहिजे असतं की एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळायला पाहिजे असतं. हां, तर ते टॅपिंगमध्ये काय लिहितात, मला भीती वाटते की ह्याला मिळालं तर मला मिळणार नाही. अरे व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. मला भीती वाटते की मला हे मिळेल की नाही. सिंपल. उलट पुलट टॅपिंग करू नका. मला परवा एका बाईचा मेसेज आला की मी भयंकर इन्स्टेबल झाली आहे कारण माझ्या दादाचं लग्न ठरणार आहे. म्हटलं सो, नाही मला टॅपिंग करायचंय की त्याचं लग्न ठरू नये. म्हटलं का, अजून माझं झालेलं नाही ना. मग ती बाई आल्यावरती तिने मला बघितलं नाही तर. अरे म्हटलं व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. युअर प्रॉब्लेम इज की मला भीती वाटते की वहिनी किंवा कोण जी येईल ती आल्यानंतर मला किंमत राहणार नाही. इतकं सिंपल गोष्ट आहे. सो मला काय टॅप करायचंय की मला भीती वाटते की अशी व्यक्ती आली तर माझं कसं होणार. त्याचं लग्न होऊ नये म्हणून काय टॅपिंग करायचंय. म्हटलं आहेत ती माणसं घरात ना तुला काढून टाकतील, मग काय करणार आहे. गरज नाही ना की नवीन व्यक्तीमुळे प्रॉब्लेम व्हायला पाहिजे. इफ यू आर सो इनस्टेबल, ती इनस्टेबिलिटी आहे त्या लोकांमुळे क्रिएट होऊ शकते. सो टॅप डायरेक्टली ऑन युअर प्रॉब्लेम. की मला रात्री एकटं झोपायची भीती वाटते. ओके,
दरवेळेला प्रॉब्लेम्स असे एकदम डेंजर डार्क असले पाहिजेत असं पण काही नाही. सिंपल सिंपल गोष्टी असतात लाईफमध्ये. साधी गोष्ट, आपल्याला कोणाकडनं तरी पैसे मागायचेत पण इतकी भीती वाटते की तो नाही म्हटला तर. सो मला माझे पैसे मागायला भीती वाटते, समोरचा नाही म्हणेल याची भीती वाटते. सो आयडेंटिफाय 3 इम्पॉर्टंट फिअर्स आत्ताच्या घडीला जे आयुष्यात सुरू आहेत. ओके, सो आपण आठवडाभर त्याच्यावर टॅप करणार. आपण हे कसं करणार मी सांगते. तुमच्याकडे जर फिअरची लिस्ट खूप मोठी असेल तर हे संपतील ना कधीतरी, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, मग ते चेंज करून ते वाले घालायचे. ह्याच्यात लिहिलं म्हणजे सील पॅक झालं असं नाही, हे चेंज करू शकतो कधीही. तुम्हाला भीती वाटत असेल की घरी गेल्यावर हे कोणीतरी वाचेल तर कोडवर्डमध्ये लिहा, पण लिहा. तुम्हाला घरच्या कोणाची भीती वाटत असेल की नवऱ्याची भीती वाटते, बायकोची भीती वाटते, हो वाटू शकते. कधी कधी आपणच असं काहीतरी केलेलं असतं की दॅट फिअर इज राईटफुल. कधी कधी माणसंच अशी असतात की युअर कॉन्स्टंट प्रेशर असतं एखाद्या माणसाचं. भीती म्हणजे एक्झॅक्ट भीती नाही पण एक दडपण असतं की कसं रिॲक्ट करेल बाबा माहित नाही. कॉन्स्टंट भीती, कोणाला काहीतरी होईल. बऱ्याच लोकांना ही सतत भीती असते की मुलांना काहीतरी होईल. किती अस्वस्थता निर्माण करते. सो याच्यामध्ये 3 कुठलेही मुद्दे तुम्ही घेऊ शकता, तुमच्याशी रिलेटेड असतील, मुलांची तुमच्या आयुष्यामध्ये ज्याचं रिफ्लेक्शन पडतं. पैशाशी रिलेटेड, हेल्थशी रिलेटेड, रिलेशनशिपशी रिलेटेड, कशाशीही रिलेटेड. ओके, टेक 2 minutes अँड राईट दिस. ग्रॅमरवरती लक्ष देऊ नका की म्हणजे ते मलाच्या पुढे ग्रॅमरमध्ये बसत नाहीये. असू दे, आपल्या मनाला कळतं आपल्याला काय म्हणायचंय ते. पण हे लिहिणं गरजेचं आहे, कारण तर तुम्हाला कळेल उद्यापासून काय करायचं. नाहीतर एकदा बसलात की एवढे विचार येतात की आपल्याला कळतच नाही की सुरू कुठे करायचं आणि संपवायचं कुठे. येस, असू दे ना, आत्ता वाटते व्हॉट एव्हर. आज आपण रिझन कडे जातच नाहीये. वी आर जस्ट सेइंग मला याची भीती वाटते. येस, हो, आयुष्य बदलतं ना आपलं, एज बदलतं. सो आधी लहान असताना म्हातारपणाची भीती कुठे वाटत होती, पण आता वाटते ना, एकटेपणाची वाटते. भीतीच वाटत नसेल तर यू आर व्हेरी लकी. सो नसेल तर उकरून काढायची काहीच गरज नाहीये. बट इट्स फाईन. जर कधी कुठला प्रॉब्लेम आला आणि त्याच्याशी रिलेटेड जर यू रिअलाइज की अरे मला ह्याची भीती वाटते. सी, लाईफ इज व्हेरी मिस्टिरियस. कधी कधी एकदम असं सगळं कंट्रोलमध्ये सुरू असतं आपल्या आणि आपल्याला असं वी आर व्हेरी कॉन्फिडेंट, पण समोर असं काहीतरी येतं की आपल्याला कळतच नाही याला कसं हँडल करायचं. सो दिस इज अ टूल, कीप इट विथ यू. जसं कोविड वॉज सो अनप्रिडिक्टेड. कोणालाच माहित नव्हतं की अख्खं जग एका कारणाने स्टँड स्टिलला येऊ शकतं, थांबू शकतं. आज खरं आपली आयुष्य पोस्ट कोविड, प्री कोविड आणि पोस्ट कोविड अशी वेगळी आहेत. सो कीप दिस, अंडरस्टँड हाऊ टू रिलीज दिस. आणि बऱ्याच वेळेला कसं असतं, आता इन युअर केस असेल, जेन्युअनली असेल की नाही भीती वाटत कशाचीच, फाईन. पण कधी कधी दिस इज अ इगो ट्रिप ऑल्सो. बऱ्याच वेळेला पुरुषांच्या बाबतीत हे जास्त घडतं कि मैं किसी के बाप से नहीं डरता और अंदर से लगता है कि अरे अगले महीने का EMI कैसे जाएगा. ती काळजी सुद्धा फिअरचा शेड आहे. सो तुम्ही नुसतं युनिव्हर्सला सांगून की आय एम फिअरलेस, आणि ऍक्च्युअली इफ यू फील फिअर अबाउट समथिंग, ते फिअर मध्येच मॅनिफेस्ट होणार. सो ऑनेस्टली चेक करा आणि ऑनेस्टली लिहा. इट कुड बी एनिथिंग. मला गाडी चालवायची भीती वाटते, फ्युचरमध्ये कसं होणार याची भीती वाटते. जी लहान मुलं आहेत, यू कुड बी फिअरफुल फॉर एनिथिंग. ही एक्झाम क्रॅक होईल का नाही याची भीती वाटते, हे मार्क पडतील की नाही याची भीती वाटते. यू कॅन इट्स. आणि तुम्ही बघाल वन्स यू स्टार्ट टॅपिंग ना, असं मिरॅक्युलस काहीतरी घडायला लागतं लाईफमध्ये. ती माणसंच बदलतात, तो प्रसंगच निघून जातो समोरनं. एन नंबर ऑफ सोल्युशन्स लाईफ टेक्स. डन. फिअर 3 सापडले, व्हेरी इझी फिअर्स. पुढे जाऊया. पुढे आहे गिल्ट.
गिल्ट म्हणजे अपराधीपणाची भावना. ओके, हे इमोशन सगळ्यात डेंजरस इमोशन आहे. कारण फिअर, अँगर, कमतरता, दुःख हे आपण व्यक्त करू शकतो. गिल्ट हे असं इमोशन आहे जे आपण कधीही व्यक्त करू शकत नाही. आपल्याकडनं काहीतरी चुकलेलं असतं, काहीही असेल ते. कुणाला तरी वेळेवर पैसे द्यायचे होते, देऊ शकलो नाही. मुलांना जसं आयुष्य द्यायचं होतं देऊ शकलो नाही. आज पण त्यांच्या जेवढ्या गरजा आहेत पूर्ण नाही करू शकत. आईबाबांची जशी काळजी घ्यायला पाहिजे होती नाही घेऊ शकत. कुणाला तरी आपण पैशाचे असे विचित्र निर्णय घेतो आयुष्यात आणि इतकी गिल्ट असते त्याची मनामध्ये. गिल्ट म्हणजे आता अपराधी आहे ना, अपराध आहे तो. कंडिशनिंग काय आहे आपलं की चुकीला माफी आहे का, चुकीला काय असली पाहिजे. आता आज आपल्याला कोणी शिक्षा नाही देऊ शकत, मग आपणच आपल्याला शिक्षा देतो. भीतीत गिल्ट मध्ये असलेली व्यक्ती याचा ऑरा पण असा खुरटल्यासारखा असतो. बहरेल का आयुष्य. गिल्ट आहे आतमध्ये की आपण खोटं बोललो, आपण कोणाला तरी फसवलं, आपल्यामुळे कोणाचं तरी नुकसान झालं. आपल्याकडे एक व्यक्ती येत होती, सी हाऊ गिल्ट अफेक्ट्स. आपल्याकडे एक व्यक्ती येत होती, तो माणूस गव्हर्नमेंट जॉबला होता आणि तो आणि त्याची आई असे दोघंच जण राहत होते. आणि तो रात्री कुठेतरी मित्रांबरोबर लांब पार्टी करायला गेला होता. आला साधारण 1:30 वाजला होता रात्रीचा. सो आई त्याला म्हणत होती की मला कसं तरी असे पित्त होतंय, मळमळतंय, तर मला नेतोस का डॉक्टरकडे. तो हा जरासा टाईट होता. सो ही सेड तुला ॲसिडिटीची गोळी देतो, सकाळी लगेच घेऊन जातो. अँड शी सेड की मला वेगळं वाटतंय जरा, कमीत कमी ताईला तरी बोलवून घे. तर ह्यानी कंटाळा केला त्या ह्याच्यात. त्याला त्या आईला नेहमीच त्रास असेल ना ॲसिडिटीचा, असं होत असेल. तो ज्यावेळेला सकाळी उठला त्यावेळेला आई वॉज नो मोर. आणि ही गोष्ट त्यांनी कुणालाच सांगितली नाही. त्यांनी ज्यावेळेला घरात बाहेर फोन केले, ही जस्ट टोल्ड एव्हरीबडी की असं असं झालं आणि रात्री झोपेतच आई गेली वगैरे, असं सगळं झालं. आणि जसे जसे दिवस पुढे सरकले ना, या माणसाने स्वतःला घरात बंद करून घेतलं. त्याची बहीण माझ्याकडे आली होती 6 महिन्यानंतर. ती मला म्हटली की असं असं झालंय आणि आई गेल्यापासून ना हा कामावरच जात नाहीये. ह्याच्या लग्नाचं बघत होतो ते पण तो बघत नाही, बोलत नाही, फोन उचलत नाही, दिवस दिवस जेवत नाही, काहीतरी गोळ्या खातो आणि झोपून राहतो. सो या सगळ्यांना काय वाटलं की ही इज स्टक बिकॉज तो आणि आई एकटेच राहत होते आणि तो बॉन्ड. सो तो जवळजवळ त्याला वर्ष लागलं जेव्हा तो माझ्याकडे आला. आणि मी त्याला बिकॉज तो ओपन अपच होत नव्हता. ही सेड नाही मी याच्यातनं नाही बाहेर येणार, मला नाही, मी येऊ शकत नाही. सो मी त्याला विचारलं तुला काही गिल्ट आहे का, काही झालंय, काही चुकलंय का आपल्याकडनं. दॅट वॉज द फर्स्ट टाइम जेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं झालंय. म्हटलं हे बघ, आता स्वतःला संपवणं हे काय असू शकत नाही ना. कारण आयडियली आपण जर सगळं बघितलं तर आपण त्याच लेवलला परत रिसायकल होणार ना, पुढे सरकणार कसं आपण उत्क्रांतीच्या गतीत. म्हटलं वी शुड ट्राय टॅपिंग ओव्हर दिस. तो म्हणला करतो, पण ठीक आहे, यू विल नॉट बिलीव्ह 6 months that fellow was honestly tapping over this guilt. आणि हळूहळू घरातनं बाहेर यायला लागला, मित्रांच्यात मिसळायला लागला आणि 6 months मध्ये ही स्टार्टेड लिव्हिंग अ नॉर्मल लाईफ. जॉबवर जायला लागला, त्याचं लग्न झालं, त्याला आज 2 मुलं आहेत. त्याच गिल्टमध्ये अडकला असता तर. ह्याचा अर्थ असा नाही की आपण चुका करायच्या आणि मग टॅपिंग करत बसायचं. पण काही गोष्टी जेन्युअनली घडतात. असे बरेच जर तर असतात ना, त्यावेळेला नेलं असतं हॉस्पिटलला तर, त्यावेळेला हे केलं असतं तर, त्यावेळेला अभ्यास केला असता तर, त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट केली असती तर, त्यावेळेला नोकरी केली असती तर. पण जर तरला काहीच अर्थ नाही आहे आयुष्यात. पण ती गिल्ट कॉन्स्टंट खात राहते आतून आपल्याला. आणि जी गोष्ट कुरतडत असते ती बहरू नाही देऊ शकत ना आयुष्य. ज्या लोकांना सेक्शुअल अब्यूज होतो, मुलं मुली दोघंही, मुलींनाच होतो असं नाही, मुलांनाही होतो, ही आयुष्यभर स्वतःच्या शरीराबद्दल गिल्टमध्ये असतात की मी मुलगी आहे, मी अशी दिसत होते
म्हणून माझ्याबरोबर असं घडलं. जाणीवपूर्वक कितीतरी लोक स्वतःला कुरूप करून घेतात. ती गिल्ट असते त्यांच्यात की आपण चांगले दिसलो तर आपल्याबरोबर असं काहीतरी घडणार आहे. आणि सगळी पर्सनॅलिटी अशी आकुंचन पावते. सो आयडेंटिफाय करा. हे फार जड इमोशन आहे. तुम्हाला 3 मुद्दे सापडतील गिल्टचे असं नाही. 2 जरी सापडले, एखादं खूप डीप असेल आणि एखादं अगदी हलकं फुलकं असेल. कधी कधी आपल्याला आपल्या विचारांची गिल्ट येते. एखाद्याचा इतका राग येतो ना, आपण त्याला असं मनातनं कर्स करतो. त्याची गिल्ट वाटते आपल्याला की आपण असं कसं करू शकलो. कधी कधी लैंगिक विचार इतके की दुसरं सुचतच नाही काही, त्याची गिल्ट असते सिस्टीममध्ये. सो आयडेंटिफाय करा की गिल्ट काय आहे. कुठे अपराधी असल्यासारखं वाटतं. डिसिजन चुकले तिथे अपराधी असल्यासारखं वाटतं. पण हे जर जडत्व गेलं ना सिस्टीमवरचं, तर आयुष्य ऑटोमॅटिकली बहरायला लागेल. कारण शिक्षेमध्ये आपण कॅन यू एक्सपांड असं होणार ना. यू विल श्रिंक. सो आयडेंटिफाय. तुमचं एज्युकेशन रिलेटेड असू शकतं, करिअर रिलेटेड असू शकतं, तुमच्या कमिटमेंट्स रिलेटेड असू शकतं, पास्टमध्ये काहीतरी घडलं असेल त्याच्याशी असू शकतं. तिथेच अडकून राहतो आपण. सगळं पुढे सरकलंय पण तिथेच अडकून होत आपण. आणि मग आपण तर्क लावायला लागतो की मी असं केलं म्हणून आज माझ्याबरोबर असं होत आहे. सो आयडेंटिफाय. क्लिअर आहे गिल्ट. तिथे फक्त लिहायचंय की मला या गोष्टीची गिल्ट वाटते. मी XYZ माणसाचे पैसे नाही देऊ शकले ह्याची मला गिल्ट वाटते. आईबाबांची जशी काळजी घ्यायला पाहिजे होती मी नाही घेऊ शकले. शिक्षण तेव्हा पूर्ण करायला पाहिजे होतं, नाही करू शकले, मला गिल्टी वाटतं. हे चुकीचे निर्णय घेतले फायनान्सचे आणि ते पैसे बुडले, मला त्याची गिल्ट वाटते. चलूया पुढे. तुम्हाला आज जरी काही सुचलं नाही तरी समजून घ्या आणि घरी गेल्यावरती हे फील करा. एक लाईन आहे फक्त. थोडंसं बसा स्वतःबरोबर. अगदी आज नाही, उद्या वेळ काढा, पण हे फील करा. कारण याच्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की उद्या टॅपिंगला काय घ्यायचं. मनामध्ये खूप विचार फ्लीट होत असतात. आपल्याला बैठकच नाहीये तशी. तसंही आज मोबाईलमुळे 5 मिनिटं पण शांत बसता येत नाही. तुम्ही खरं प्रयत्न करा की सगळे स्क्रोल करताय ट्रेनमध्ये, बसमध्ये, आणि तुम्ही काहीच करत नाहीये. तुम्हाला इन्स्टंट फोमो येईल की शे आपल्याला कोणीच मेसेज करत नाही, म्हणजे यांच्याकडे काहीतरी बघण्यासारखं आणि आपल्याकडे काहीच नाहीये. 20 वर्षापूर्वी काय करायचो आपण ट्रॅव्हल करायचो तेव्हा? अगदी रीडिंग नाही, काही नाही ना, टवाळक्या करायचो. निवांत खिडकीतनं बाहेर बघत डे ड्रीमिंग करायचो है ना. कोणीतरी रवीना टंडन, मग आपण आमिर खान, किंवा कोणीतरी आमिर खान, आपण हिरोईन त्याची. तुझं डेट आज वेस्ट वाटतं ते. इतकं फास्ट पेस्ड लाईफ आहे. आपल्याला पीस नाहीच आहे कुठे. आणि नुसतं अक्युमुलेट करायच्या मागे पळतोय आपण. कुठे जाणार आहे सगळं घेऊन? हे ठीक राहिलं तर सगळं आहे ना. आज घरोघरी, आज खरं वी आर ऑल इन अ मेंटल एपिडेमिक. आज सगळ्यांना आपल्याला एन्झायटी आहे, डिप्रेशन आहे, लो वाटतं, आणि सगळ्याला शब्द आहेत आज. एव्हरीथिंग इज अ टर्म. कसं आपण सावरणार? हे आपण स्वतःवर काम केलं नाही तर आपण सावरूच शकणार नाही. चलो लेट्स मूव्ह अहेड. ओके, गिल्ट. आता पुढे हे खूप मस्त इमोशन आहे. राग, द्वेष आणि तिरस्कार, 3 बेस्ट फ्रेंड्स. आणि हे रिलीज करायला सगळ्यात अवघड इमोशन आहे. कारण हे रिलीज करावं असं वाटतच नाही. कारण अँगर गिव्ज यू ॲग्रेशन. कुणाला तरी दाखवून द्यायचंय या जिद्दीवरती लोक मिलेनियर होतात. ॲग्रेशन आहे. शिव्या द्यायला कशी पावर आहे की नाही. म्हणून तर देतात ना लोक. कुणाला तरी कमी लेखतोय आपण, काहीतरी घाण बोलतोय कोणाला तरी, यू आर लेटिंग आउट समथिंग, इज अ पॉवर. पण कल्पना करा, सतत ज्या वेळेला सिस्टीम मध्ये ही नेगेटिव्ह केमिस्ट्री राहते, काय घडत असेल आतमध्ये. राग हे प्लस इमोशन आहे का मायनस इमोशन आहे?
सगळ्यांना माहिती आहे मॉरल सायन्स, पण येतो की नाही? आणि रागाची गंमत ही आहे की आपण करत नाही, राग येतो. आणि ह्याला उत्तर असतं आपल्याकडे, वागताच तुम्ही तसे. तुम्ही तसं वागायचं बंद करा, माझा राग कमी होईल. ऍक्च्युली युनिव्हर्स म्हणतं उलट आहे. तुमच्यात ती रागाची फ्रिक्वेन्सी भरलेली आहे, तीच बाहेर पडते तरंग म्हणून. काय शोधणार? राग कशाला शोधणार? सो तुमच्या आयुष्यात कशी माणसं येणार? तुम्हाला राग येईल. तुम्ही बघितलंय कधी की तुम्हाला एखाद्या माणसाचा इतका राग असतो, पण तो जगाशी एकदम व्यवस्थित वागत असतो, तो तुमच्याशीच तसा वागतो. असं कसं डिसेप्शन आहे? पण मग तो तसा आहे म्हणून राग येतो का आपण असे आहोत म्हणून राग येतो? अंडा आधी का कोंबडी आधी? पण कुठेतरी हा लूप तोडायला पाहिजे. सो लोक वाईटच वागली असतील आपल्याशी म्हणून आपल्या आतमध्ये ते आहे, पण ते वाईट वागलेत म्हणून आपल्या नसासारख्या ताणत ठेवणं हे कोणावर उपकार आहेत? आपण माफ नाही करत आहे कोणाला. अंडरस्टँड विथ दिस. कुणालाही माफ करत नाहीये. प्रॅक्टिकली तुम्हाला जर कुणीतरी फसवलंय, त्याच्याशी जाऊन उद्या गळ्यात गळे घालायचं असं नाही सांगत आहे. प्रॅक्टिकल लेवलवरती त्याच्याशी बोलायचं नाही, त्याचं तोंड बघायचं नाही, हा तुमचा प्रॅक्टिकल डिसिजन आहे. पण इमोशनली तो जो आतमधनं त्रास देतोय ना, त्याच्या पलीकडे जाऊया. ज्यांनी आपल्याला छळलेलं आहे, आपल्याला त्रास दिलेला आहे, त्याची लायकी आहे का आपल्या मनात राहण्याची? पण आपण ठेवलेलं आहे. तुम्हाला वाढदिवसाला 100 लोकांनी फोन केलेला आहे, एकानं केलेला नाहीये. कोण आठवतं? कोण आठवतं? आपण आठवतो वाढदिवसाच्या दिवशी? बर, ठीक. तू लहान आहेस अजून, आत्ताशी तुला घरचेच विश करत असतील ना. फक्त अजून वेळ यायची आहे की जिथे तुला बाहेरचे पण विश करतील. सो ज्या वेळेला ती एक मैत्रीण फोन करणार नाही ना तुला, तेव्हा मला सांग कोण आठवलं. ठीक आहे? सो आपण असे, आणि वी फील की अँगर इज राईट. अँगर इज राईट. पण सतत रागात राहणाऱ्या माणसांच्या आयुष्यात त्यांना राग येईल, चिडचिड होईल, असेच प्रसंग येत राहतात. हे इतकं डीप आहे ना. आपल्याला पैसे असलेल्या माणसांचं राग येतो का प्रेम वाटतं? ऑनेस्टली आतून सेल्युलर कंडिशनिंग काय आहे? पण आपल्याला काय पाहिजे? आपल्याला पैसे पाहिजेत की नाही? पण आपण त्या अवस्थेपर्यंत पोचू शकत नाही, कारण यू आर सेल्युलरली कंडिशन पिढ्यानपिढ्या की पैसे असलेली माणसं कशी असतात? माजोरडी असतात, वाईट असतात. तुम्ही पैशाच्या नादी, आणि सगळा अट्टाहास दिवसभर पैसे कमवायलाच आहे. पण ज्याच्याकडे ती संपत्ती आहे त्याला बघितलं की असं होतं. इनवेरिएबली यू सी समबडी रिच एंड यू विल से हाय, तो इसके बाप का ही होगा. ह्याला काय पडले, हे तर आलंय इस्टेटीत. हे असं, दॅट इज अवर ऑनेस्ट रिॲक्शन टू एव्हरीथिंग. अँगर आज जगाला कंट्रोल करणारं काय आहे? एवढं अशांत जे जग आहे ते कशामुळे? अँगरच नाही, देर ऑल अँगर क्राईम्स. ऑल अँगर क्राईम्स. तुम्ही कुठल्या धर्मात जन्माला येता, तुम्ही कुठल्या जागेत जन्माला येता, हे आपल्या हातात आहे का? मग कसं भांडू शकतो आपण त्याच्यावरती? लॉजिक आहे की नाही? कसं भांडू शकतो? पण अख्खं जग पेटलंय आज त्याच्यावरती, एक अशा गोष्टीवरती ज्याची चॉईस पण नाहीये आपल्याला. इट्स अ डिफॉल्ट. इट्स अ डिफॉल्ट. पण इफ यू सी द होल वर्ल्ड रिव्हॉल्व्स अराउंड अँगर. म्हणून
आपण अगदी भोळ्या भाबड्यासारखं वागायचो, प्रॅक्टिकल चुका करायच्या, हे असं नाही सांगत आहे. रागामध्ये आणि आयुष्यातल्या प्रॅक्टिकल स्टुपिडिटीमध्ये फरक असतो. सो कुणाला पैसे द्यायचे नाही द्यायचे हा चॉईस आपला आहे. म्हणून लोकांना वाटतं की कडक झालो किंवा असे खूप अग्रेसिव्ह झालो की मग वाईट लोक आसपास येत नाहीत, असं काही नाहीये. पण तुम्ही सतत त्या अवस्थेत राहता त्याचं काय? कारण आपल्या हे बघितलं नाही की चांगली माणसं एक बॅलेन्स्ड व्यवस्थित आयुष्य जगू शकतात. एखाद्याच्या आयुष्यात सगळं चांगलं दिसलं, इमिजिएटली आपण काय शोधतो? काय शोधतो? प्रॉब्लेम शोधतो. सगळं कसं यायचं चांगलंय, असं कसं? काहीतरी तर असेलच. एक तर कोणाला तरी काहीतरी कॅन्सर असेल, कोणाच तरी लफडं असेल काहीतरी, हे ह्यांचा डिवोर्स होणारच आज उद्यामध्ये, पोरं नीट शिकणार नाहीत. आपण शोधतच असतो कारण आपल्याला तेच दाखवलंय लहानपणापासनं की हे बघा पैशाच्या मागे पळाल असं होईल, पैशाच्या मागे पळाल असं होईल. आणि हे आपल्याला नाही, पिढ्यानपिढ्या आहे. इट्स अ सेल्युलर कंडिशनिंग. म्हणून आपण शोधतोय सगळीकडे ती निगेटिव्हिटी शोधतोय आणि आपल्याला कारण लागतं नुसतं राग यायला. पण ज्या वेळेला हे रिलीज व्हायला लागेल ना, त्यावेळेला तुम्हाला कळेल गरजच नाहीये. तुम्ही राग वापरू शकता. आज राग आपल्याला वापरतोय ना, मुलांनी जर काही चुकीचं केलं तर ओरडणं पालक म्हणून हे कर्तव्य आहे आपलं, कारण कान पिळलेच पाहिजेत जर एखादी चूक घडत असेल मोठी. पण आज काय होतंय, आपण बेंबीच्या देठापासून ओरडतो कारण तो राग इमोशनल आहे, प्रॅक्टिकल नाही आहे. हर्ट होतो आपण इमिजिएटली. हे थांबेल ज्या वेळेला राग रिलीज व्हायला. आमच्याकडे कितीतरी लोक येऊन आफ्टर अँगर दे विल से माणूसच बदलला. सो ज्या वेळेला आपण रागावर काम करू ना, काय घडेल ऑटोमॅटिकली, एकतर आपली फ्रिक्वेन्सी बदलते. सो आज आपण कल्पना करूया आपण एक्सला आहे, बरोबर. आपल्याला जो आवडत नाही तो पण आपल्याशीच रिलेटेड आहे ना, आज अडकलो आपण त्याच्यावर, म्हणजे तो पण कुठे आहे. ज्या वेळेला आपण एक्स पासून वायला जातो, ॲज पर क्वांटम फिजिक्स एक्स आणि वाय एकत्र राहू शकत नाहीत कारण दोन वेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्या. सो काय करावं लागतं, एकतर त्या एक्सला वायला यावं लागतं किंवा आपलं ऑर्बिट सोडावं लागतं. म्हणून ज्या वेळेला तुम्ही बदलायला लागाल ना, जी कंपल्सिव्ह नाती आहेत ना आयुष्यात, कंपल्सिव्ह नाती आहेत ना, आई मुलीचं कंपल्सिव्ह नातं कुठं जाणार, नवरा बायकोचं कंपल्सिव्ह नातं आहे, मुलांचं कंपल्सिव्ह, ही कंपल्सिव्ह रिलेशन्स आहेत, ही ऑटोमॅटिकली ट्रान्सफॉर्म व्हायला लागतात. आणि जी माणसं आपल्याला त्रास देत असतात, ऑफिसमध्ये असू दे, पॉलिटिक्स असू दे, सोसायटीमध्ये असू दे, एकतर ती बदलतील नाहीतर तुमच्या ऑर्बिटमधनं बाहेर पडतील. कारण दोन विरुद्ध फ्रिक्वेन्सी एकत्र राहू शकत नाहीत. सो वर्क ऑन दिस. सो काय लिहायचं आहे याच्यामध्ये, जेवढे हिट लिस्टवर आहेत ना तुमच्या, असते आपली प्रत्येकाचीच एक हिट लिस्ट आहे की नाही, काहीतरी कोणतरी 20 वर्षापूर्वी केलेलं असतं. आणि दुर्भाग्याने ज्या लोकांबरोबर आपण राहतो ना, त्यांच्याच बद्दल असं असतं मनामध्ये असतं. कसं त्या घराचं वातावरण असेल. हा ठीक आहे, भांडणं होणं, मतभेद होणं इथपर्यंत ठीक आहे, बट वेन इट बिकम्स हेट, तिरस्कार, हे वाईट आहे. म्हणून आपण रागवायचंच नाही असं नाही आहे. तुम्ही गाडी चालवताय, कोणीतरी आडवं आलं तर ते जे काही पुष्प उधळतो आपण, ठीक आहे, इट्स अ रिॲक्शन, इट्स अ रिॲक्शन. पण जो साठून राहिलेला राग आहे ना, म्हणजे आपण जे असं कसम वगैरे खातो की नाही की 7 जन्म माफ करणार नाही, हे वाईट आहे. कारण ते आपण त्याला घर दिलेलं आहे की कम आ जाओ बैठो, आणि ही सतत आपली व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी खराब करत राहणार. सो याच्यामध्ये तुमच्या हिटलिस्ट मधली माणसं लिहा. सपोज एक ग्रुप असेल, ओके, सगळे सासरचे, तर सगळे तसे लिहा. ओके, कुणी तुमचे पैसे बुडवले असतील, त्यांच्याबद्दल राग असतो मनामध्ये, ते लिहा. शेवटच्या कॉलममध्ये आयडियली इथे तिसरं जे आहे ना, स्वतःचा जर राग असेल, खूप राग असतो आपल्याला स्वतःबद्दल,
आणि तो काहीही कारणाने असू शकतो, की मी हे करू नाही शकले, मी ते करू नाही शकले. बरीचशी गिल्ट मधली कारणं इथे येऊ शकतात, की मी तेव्हा अभ्यास केला नाही, मी तेव्हा मी या माणसाशी लग्न केलं. इट कुड बी एनिथिंग. इट कुड बी युअर वेट, इट कुड बी द वे यू लुक, यू हेट इट. हेट मध्ये असलेली गोष्ट बदलेल का, हील होईल का? का ती तशीच वाढत जाईल, तशीच वाढत जाईल. सो आयडेंटिफाय करा आणि याच्यावर एक 5-10 मिनिटं घालवा उद्या. ओके, पुढे जाऊया. सॉरो, छोटंसं इमोशन आहे पण महत्वाचं आहे. दुःख कुठल्याही गोष्टीचं, एखादी जवळची व्यक्ती गेली, एखादं नातं तुटलं, कुणीतरी आयुष्यातनं वेगळं झालं, ते जे दुःख राहतं ना मनामध्ये, ते इतकं बिटर असतं आणि इतकं हेवी असतं. तिथून एक नेगेटिव्ह ट्रेट सुरू होतो आयुष्याचा. सो ते जे साठून राहिलेलं दुःख आहे ना, ते आपल्याला फ्रिक्वेन्सीमध्ये लो करतं. सो आयडेंटिफाय करा, छोटंसं इमोशन आहे पण असेल तर रिलीज इट ऑफ. की वाईट वाटतं. बऱ्याच वेळेला घरामध्ये एखादा माणूस आजारी असतो आणि त्याची कंडिशन बघून फार वाईट, काहीच करू नाही शकत आपण, तेही त्याच्यामध्ये येईल. एखादा अल्कोहॉलिक असतो किंवा ॲडिक्ट असतो, स्वतःच्या आयुष्याची वाताहत करून घेतो, आपण 100 वेळेला समजवण्याचा प्रयत्न करतो पण काही नाही होत. बट यू फील सो बॅड, इतकं हेल्पलेस वाटत राहतं. सो ते दुःख पण त्याच्यात येईल. ओके, पुढे शेवटचं आणि भीती एवढंच महत्वाचं इमोशन, ते आहे लॅक, कमतरता. कमतरतेत असलेला माणूस कायम कमतरताच अट्रॅक्ट करतो आयुष्यात. जेवढा प्रयत्न एखादा व्यक्ती करतो की दात जर पुढे असतील तर तो लपवायचा जेवढा प्रयत्न करतो, समोरच्याचं लक्ष कुठे जातं? कधी कधी जात पण नाही, पण त्याच्या डोक्यात काय आहे? सगळा माझ्या आयुष्यातला प्रॉब्लेम कुठं आहे? जे लहानपणापासून ज्यांची हाईट कमी असते त्यांना इतकं हिणवलं जातं. त्यांना असं वाटतं की आपण जर आणि 2 इंच उंच असतो ना तर दीपिका पदुकोणच्या ऐवजी आपणच असतो. अँड दे कॉन्स्टंटली फील की ऑल देअर फेलियर्स आर बिकॉज ऑफ दिस. सो आपल्यामध्ये आपण स्वतः, आपल्याला जे सगळं सक्सेस पाहिजे हे कशाबरोबर पाहिजे? आपल्या या शरीराबरोबरच पाहिजे ना. हेच जर कॉन्स्टंट लॅक मध्ये आहे, सक्सेस अट्रॅक्ट करेल का फेलियर अट्रॅक्ट करेल? आयडेंटिफाय करा काय कारणांनी न्यूनगंड वाटतो. दिसण्यावरनं असेल, असण्यावरनं असेल. बऱ्याच वेळेला मला इंग्लिश बोलता येत नाही, मला व्यवस्थित बोलता येत नाही, माझं एज्युकेशन हे नाही, आपल्या जातीबद्दल, धर्माबद्दल. देर इज कॉन्स्टंट लॅक इन द सिस्टम. लॅक मधला माणूस, तुम्हाला सांगायची गरज नाही ना समोरच्याला. तुम्हाला कोणी येऊन सांगायची गरज आहे का की मला सेल्फ कॉन्फिडन्सचा प्रॉब्लेम आहे? त्याला बघितल्यावर तुम्हाला कळतं की नाही की हा माणूस कॉन्फिडेंट आहे का नाहीये? सो तुम्ही अशा माणसाकडनं एखादं प्रोडक्ट विकत घ्याल का ज्याचे व्हायब्रेशन्स कॉन्फिडेंटचे आहेत? तुम्हाला त्याने सांगितलेलं नाही की मला मैं बहुत कॉन्फिडेंट हूं, पण सायकोलॉजिकली यू विल गेट अट्रॅक्टेड टुवर्ड्स whom? टू द वीकर ऑर द स्ट्रॉंगर. सो तसंच आपण ज्या वेळेला कमतरता घेऊन फिरतो, बघा आपल्याला कशाचीही कमतरता असते. ज्यांचं लग्न ठरत नाही त्यांना त्याची कमतरता असते आणि त्यांचा एकच ध्यास असतो की लग्न विषय काढू नका. ती एकच डोक्यात ठेवून सगळ्या कार्यक्रमांना जातात की मला कोणी विचारायचं नाही. बरोबर समोरचा काय विचारतो? व्हॉट यू रेझिस्ट विल परसिस्ट. कारण ते तुमच्या आत आहे की ती कमतरता आहे. लोक कधी कधी नॉर्मली विचारतात यार की काय चाललंय लाईफमध्ये. त्यांना हिणवायचंच असतं असं नाहीये. आणि सतत तुम्हाला हिणवणारी लोक तुमच्या आयुष्यात असतील तर व्हायब्रेशन कोणाचे खराब आहेत? की कायम आपल्या आयुष्यात आपल्याला हिणवतील अशी माणसं येतात, अशी अट्रॅक्ट करतोय आपण. इट्स हाय टाइम जग जाओ. बऱ्याच वेळेला आपल्याला सेल्फ पिटीची इतकी सवय असते ना, आपण लोकांना सांगत असतो ही कामाची नाही, तो कामाचा नाही, हे माझ्यावर जळतात, ते माझ्यावर जळतात. यू गिव्हिंग आउट इन्फॉर्मेशन अबाउट युअर सेल्फ की तुम्ही असे आहात की तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती डिपेंडेबल नाही आहे. याचा अर्थ तुमची फ्रिक्वेन्सी काय आहे
ती बरोबर तशी आहे, म्हणून यू आर अट्रॅक्टिंग दीज काइंड ऑफ पीपल इन लाईफ. सो लॅकमध्ये कधी कधी सोशल लॅक असतो की मला लोक ॲक्सेप्ट नाही करत, मला मैत्रिणी नाही आहेत, मला नातेवाईक नाही आहेत, मला सोशल सपोर्ट नाही आहे, उद्या प्रॉब्लेम झाला तर एक व्यक्ती नाही आहे ज्याला मी बोलवू शकते काम करून. सो लॅकमध्ये नुसतं स्वतःचे न्यूनगंड नाही आहे, ती पैशाची लॅक आहे, फायनान्शियल लॅक आहे की ही गोष्ट घेता येत नाही, ती गोष्ट घेता येत नाही, सतत मन मारावं लागतं, सतत एका कॉम्प्रोमाइज अवस्थेत आयुष्य जगावं लागतं. लॅकमध्ये फिरत असू तर काय दिसेल बाहेर की तुझ्यात कमीच आहे, हेच दाखवून देणारे प्रसंग आपल्या वाट्याला येतील. सो विचार करा या सगळ्यावरती आणि उद्या घरी बसून हे फील करायचं. व्हेरी सिम्पल. सिम्पल आहे ना, ह्याच्यापेक्षा सिम्प्लिफाय नाही असू शकत. प्लीज. ओके, तुम्हाला फक्त तुम्हाला काय वाटतंय आणि चुकत काहीच नाही. तुम्ही टॅपिंग करताना चुकीचं काहीतरी बोलला तर चुकीचं काहीतरी होईल का? काही नाही. जास्तीत जास्त काय होईल की काहीही होणार नाही, आहे त्याच गतीला आयुष्य सुरू राहील. तुम्हाला जर दुसरा एक शॉर्टकट सांगते, तुम्हाला जर हे सगळं करायचा कंटाळा आला, ओके, तर नुसतं टॅप करा. ओके, ह्याला ड्राय टॅपिंग म्हणतात. ड्राय टॅपिंग. पण मग ड्राय टॅपिंग जी माणसं करतात त्यांना काय होतं, तुमच्या प्रायोरिटीने प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह होत, तुमच्या माइंडच्या प्रायोरिटीने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. ओके, शिकतोय तर ग्रॅमॅटिकली व्यवस्थित शिकूया. आणि 10 मिनिटं लागतात, फक्त 10 मिनिटं. लेवल 1 करा, सगळं सिस्टम क्लीन करा. लेवल 2 मध्ये शिकूया आपण, ज्या वेळेला आपण करू, इट मे बी ऑनलाईन, झूमवर असेल कदाचित किंवा फेसबुक लाईव्ह होईल. आपण शिकूया की स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्याकरता पॉझिटिव्ह टॅपिंग कसं करायचं, दुसऱ्याला मदत करण्याकरता सरोगेट टॅपिंग कसं करायचं. मदत, कुणालाही वशमध्ये मदत करू शकतो डेफिनेटली, दुसऱ्यासाठी कसं टॅपिंग करायचं. सो या 2-3 गोष्टी जे ॲडव्हान्स व्हर्जन्स आहेत हे आपण लेवल 2 मध्ये शिकूया. ओके, आत्ता एक प्रॅक्टिकल करूया. सो तुम्हाला कळेल उद्यापासून कसं करायचं. सो एकतर तुम्ही 7 डेज मिरेकल टॅपिंग मधले कुठलेही व्हिडिओ रोज करू शकता एक, त्याच्याबरोबर तुमच्या स्वतःच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सो उद्या हे घेऊन बसा. ओके, घरातले जर आपले मापं काढणार असतील तर शक्यतो एकटं बसून करा, कुठेही करा, टॉयलेटमध्ये केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही. हे दिस इज नथिंग रिलिजियस. ओके, इट्स अ व्हेरी व्हेरी सिम्पल सायंटिफिक प्रोसिजर. सो ट्रॅव्हलिंगमध्ये करा, कुठेही करा, पण करा. जस्ट 10 मिनिट्स अ डे. ओके, सो आता आपण एक मॉक करूया. ओके, सो अशी कल्पना करू की फिअरमध्ये सपोज पहिला माझा मुद्दा आहे की मला फ्युचरची भीती वाटते. आपण असे मुद्दे घेऊ जे आत्ता रिलेटेबल आहेत सगळ्यांना. ओके, सो मला एक फ्युचरची भीती वाटते, दुसरी पैसे आयुष्यात पुरतील की नाही ह्याची भीती वाटते. सो या 2 जर माझे प्रॉब्लेम्स असतील तर या 2 वर कसं टॅप करायचं बघूया आपण. तुम्ही सगळं खाली ठेवा, रिलॅक्स बसा आणि मी जसं करते तसं करा. फक्त उद्या तुमचे प्रॉब्लेम्स घेऊन कराल तुम्ही ॲक्च्युली. सो तुमचे आत्ता 2 करणारे आपण, कारण वेळ नाही आहे. उद्या तुम्ही 3 करायचे एका पाठोपाठ एक. तुमच्याकडे 5 प्रॉब्लेम असतील, 5ही एकत्र केलं तरी चालतं, तुम्ही दिवसभर टॅपिंग केलं तरी चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. 2 टॅपिंग सेशन्समध्ये किती गॅप पाहिजे तुम्ही इमिजिएट पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही 2 टॅपिंग सकाळी, 1 रात्री असं केलं तरी चालेल. यू कॅन प्ले विथ दिस, कसंही करू शकता. फक्त उलटं पुलटं टॅपिंग करू नका. म्हणजे याचं काहीतरी होऊ दे म्हणजे मला काम मिळेल, त्याचं काहीतरी होऊ दे, मला काय होतंय, मला भीती वाटते, मला काळजी वाटते. फाईन, क्लिअर, फाईन. चलो, सो आपला पहिला फिअरचा मुद्दा आहे की फ्युचरची प्रचंड भीती वाटते. फाईन. सो आधी टॅपिंगला इथे सुरुवात करायचं. डोळे बंद करायचे. आधी विचार करायचा की 0 to 10च्या स्केलवर ही भीती मला किती वाटते. 0 म्हणजे काहीच नाही, 10 म्हणजे खूप जास्त. हे का करतोय आपण, म्हणजे आपल्याला कळेल, मगाशी जसं तुम्ही केलं तसं. सो डोळे बंद करा. टॅपिंग सुरू करायच्या आधी डोळे बंद करा. फ्युचरमध्ये आयुष्यात कसं घडेल सगळं ह्याची किती भीती वाटते बघा आता. से मध्यम आहे, 5च्या आसपास आहे, 8 म्हणजे खूप जास्त. तुमचं तुम्ही ठरवायचं, तुम्हाला कोणाला जस्टिफाय करायची गरज नाही. प्रत्येकाला त्याचा आकडा कळला. येस, नो, ओके, चल वी विल स्टार्ट टॅपिंग. ओके, या हातावर टॅप करायचं.
मला प्रचंड भीती वाटते की फ्युचरमध्ये माझं कसं होणार, माझ्या फॅमिलीचं कसं होणार. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या प्रचंड भीती, काळजीतून पूर्णपणे रिलीज होऊ देते. आता हे झालं एक स्टेटमेंट. असं आपण हेच स्टेटमेंट 3दा रिपीट करायचंय. 3च्या ऐवजी 4 झालं तर काय होईल? हा, सो 3च्या ऐवजी 5 वेळा झालं काय होईल? काही होत नाही. ओके, पण त्याला एक ग्रॅमर आहे. तुम्ही भाजी कशीही केली तरी होतेच की नाही, पण एक त्याला शास्त्र आहे की नाही, की फोडणी कशी घालायची, मोहरी आधी, हिंग कधी, शास्त्र आहे. पण नाही केलं तरी भाजी होणार. तसंच आहे, कितीही वेळा केला, कसंही केला, इफेक्ट होणार. पण शिकताना व्यवस्थित शिकूया. आता अजून 2दा आपण हेच वाक्य इथे रिपीट करायचं. ओके, हे करत असताना बाकीच्या पॉइंट्सला हात लावायचा नाही. मला प्रचंड भीती वाटते, काळजी वाटते की फ्युचरमध्ये माझं, माझ्या मुलांचं, फॅमिलीचं कसं होणार. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या तीव्र भीतीतनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. मला प्रचंड भीती वाटते की फ्युचरमध्ये सगळं नीट होईल ना. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या प्रचंड भीतीतनं, काळजीतनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. डन. 3दा रिपीट केलं. आता या पॉइंटला हात लावायचा नाही. नाव यू विल कम टू द फेस पॉइंट्स. तुमच्या मॅन्युअलमध्ये सगळे पॉइंट्स दिलेले आहेत. ओके, वी स्टार्ट विथ आयब्रो पॉइंट. सो हात असे करायचे. स्टार्ट. रिलीज. नेक्स्ट डोळ्याच्या साईडला. ओके, रिलीज. नेक्स्ट डोळ्याच्या खाली. रिलीज. नेक्स्ट नाकाच्या खाली. रिलीज. ओठाच्या खाली. रिलीज. कॉलर बोन. रिलीज. आर्मपिट्स. रिलीज. डोक्याच्या मध्यभागी. रिलीज. हा झाला एक राऊंड. असे 3. ओके, गो. रिलीज. नेक्स्ट रिलीज. नेक्स्ट डोळ्याच्या खाली. रिलीज. नाकाच्या खाली. रिलीज. ओठाच्या खाली. रिलीज. 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 लास्ट राऊंड. रिलीज. 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 एक दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने उश्वास सोडा. ब्रीद इन. ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन. ब्रीद आउट. वन्स मोर. ब्रीद इन. ब्रीद आउट. ओके, आता पुढच्या विषयाकडे. सो पुढचा विषय आपण लिहिलाय की पैसे पुरतील की नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. सपोज. सो डोळे बंद करा. विचार करा की पैशाची किती भीती वाटते. 0 to 10च्या स्केलवर पैशाची किती भीती वाटते. पुरतील की नाही पुरतील, येतील की नाही येतील. कळला? काहीतरी आकडा कळला? येस, नो? ओके. तुम्हाला टॅपिंग करताना बऱ्याच वेळेला जांभया येऊ शकतात, डोळ्यातनं पाणी येऊ शकतं, थोडंसं झोप आल्यासारखं वाटू शकतं. हे सगळं खूप नॉर्मल आहे. ओके, कारण बॉडी रिलीज करते. सो जसं आपण आळोखे दिल्यावरती किंवा खूप स्ट्रेसमध्ये असतो त्यावेळेला असं करतो की नाही, तसं बॉडी रिलीज करते. सो असं होणं स्वाभाविक आहे. सगळ्यांनाच होतं असं पण नाही. आणि काल झालं आज नाही झालं म्हणजे रिलीज नाही झालं असं नाही. प्रत्येक वेळेला बॉडी माइंडचा रिदम वेगवेगळा असतो. ओके, आज शनिवार आहे, आपण रिलॅक्स्ड मूडमध्ये आहे, उद्या रविवार आहे, सोमवारी वेगळीच अवस्था असणार आपली. सो आपली बॉडी फ्लीट होत असते. राईट. सो कीप टॅपिंग. या सगळ्या गोष्टीत अडकू नका. सो आपला पुढचा मुद्दा आहे की फ्युचरमध्ये पैसे पुरतील की नाही याची मला भीती वाटते. सो तुम्ही गेज केलं 0 to 10च्या स्केलला किती वाटते. प्रत्येकाला काहीतरी आकडा आला. ओके, चलो स्टार्ट टॅपिंग. मला खूप भीती वाटते की फ्युचरमध्ये माझ्या स्वप्नांसाठी, सिक्युरिटीसाठी पैसे पुरतील की नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतनं, दडपणातनं, काळजीतनं पूर्णपणे रिलीज होऊ देतो.
मला प्रचंड भीती वाटते की फ्युचरमध्ये माझ्या स्वप्नांसाठी, सिक्युरिटीसाठी पैसे पुरतील की नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतनं, काळजीतनं, दडपणातनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. मला प्रचंड भीती वाटते की फ्युचरमध्ये माझ्या स्वप्नांसाठी, सिक्युरिटीसाठी पैसे पुरतील की नाही, पैसे येतील की नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि या भीतीतनं, दडपणातनं पूर्णपणे रिलीज होऊ देते. शॉर्ट टॅपिंग. रिलीज. नेक्स्ट. रिलीज, 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 रिलीज. लास्ट राउंड. रिलीज, 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 रिलीज. एक दीर्घ श्वास घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. लास्ट टाइम. ब्रीद इन, ब्रीद आउट. चेक करा, डोळे बंदच ठेवा. त्या दोन्ही घटनांविषयी काही इंटेन्सिटी कमी झाल्यासारखी वाटते का? यू फील रिलॅक्स्ड? डिस्टन्स वाटतो की नाही? सो हे हळूहळू रोज केल्यावरती एक पॉइंट असा येईल की जिथे दे विल स्टार्ट चेंजिंग. ओके. सो आता कसं करायचं? तुम्ही उद्यापासून सुरू केल्यावरती तुम्ही उद्या फक्त फिअर करायचंय. ओके. पुढचा पूर्ण आठवडा फक्त फिअर आणि फिअर मधले 3 मुद्दे. तुम्हाला आणि काही ऍड करायचं असेल तर तसं केलं तरी चालेल, प्रॉब्लेम काहीच नाहीये. पण काही दुसरा इश्यू आला, कुठलं तरी काहीतरी खूप महत्त्वाचा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यावर इतका राग आहे आणि यू वॉन्ट टू टॅप ओव्हर इट. सो येस, तुम्ही अँगरचं पण घेऊ शकता, प्रॉब्लेम काही नाही. पण रेग्युलर कोर्समध्ये करायला आठवडाभर फक्त फिअर आणि फिअरचे 3 मुद्दे. तुम्ही आज जे लिहिलंय उद्या ऍक्च्युली करायला बसल्यावर तुम्हाला जर वाटलं की नाही मला चेंज करायचं, हा नाही मुद्दा घ्यायचा, तसंही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये फक्त गिल्ट. गिल्टमध्ये एकच गोष्ट असेल, पण तुम्हाला वाटलं की नाही मला फिअरवर जास्त का. कोणाला खोकला येतोय? पाणी आहे का? तर तुम्ही त्या मुद्द्यावरती पण टॅप करू शकता. तुम्हाला वाटलं की गिल्ट एकच मुद्दा आहे माझ्याकडे, मला फिअरवर काम करायचंय, सो तसं एकत्र केलं तरी चालेल. त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये देन यू डू ओनली अँगर, अँगर अँड हेट. असं 5 आठवडे, एक आठवडा एक इमोशन असं करायचं. ओके. एकदा दिवसातनं सफिशियंट आहे. त्याच्याबरोबर आणखीन तुम्हाला काही करावं असं वाटलं तर 7 डेज मिरेकल टॅपिंगचे व्हिडिओज आहेतच. ओके. आणि बऱ्याच जणांनी मगाशी मला पर्सनल कन्सल्टिंगसाठी विचारलं, पण जे पहिल्यांदा टॅपिंग शिकतायत, माझी इच्छा अशी आहे की तुम्ही ॲटलिस्ट एक आठवडाभर स्वतः ट्राय करा आणि मग पर्सनल कन्सल्टिंग करता या. ओके. सो मला पण कळतं की टॅपिंगला तुमची बॉडी किती रिसेप्टिव्ह आहे. ओके. सो अपॉइंटमेंट्स मोस्टली पुण्यातच असतात, मुंबईच्या मोस्टली फुल असतात ऑलवेज. अदर देन दॅट यू कॅन बुक अपॉइंटमेंट्स ओव्हर झूम ऑल्सो. ओके. झूम, टेलिफोनिक कन्सल्टिंग्स वी आर अवेलेबल, ऑनलाईन ऑफलाईन बोथ. क्लिअर? सो ज्या वेळेला आपण टॅपिंगमध्ये पुढे जाऊ, वी विल लर्न एक्सटेंडेड, जे त्याचे आणखीन हायर डायमेन्शन्स आहेत, गोष्टी मॅनिफेस्ट करण्याकरता, ते आपण लेवल 2 मध्ये शिकणार. हाच व्हिडिओ पुढच्या आठवड्यात यूट्यूबला अपलोड होईल. सो तुम्हाला जर कोणाला फॉरवर्ड करायचा असेल तर डेफिनेटली करू शकता. सो पूर्ण वर्कशॉप त्यांना मिळेल आणि ते शिकू शकतील. येत्या 16 तारखेपासून एक विलक्षण वर्कशॉपची सुरुवात होती, विच इज इन्व्होकिंग एंजल्स. एंजल्स हे काय आहे? जसं मगाशी सरांनी सांगितलं की प्रत्येक गोष्ट एक फ्रिक्वेन्सी आहे, तसंच आपला जो एक हायर एक्सटेंडेड फ्रिक्वेन्सी आहे त्याच बँडविड्थला एंजल्स असं म्हणतात. एक मदत करणारी फ्रिक्वेन्सी आहे. त्याला त्या अवस्थेपर्यंत पोचण्यासाठी काही विशिष्ट प्रार्थना आहेत. दिस अ मेथड टू प्रे.
सो आपण त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्याकरता आपण बरेच इमेजेस वापरतो, आपण साइन सिम्बॉल्स वापरतो, कारण प्रत्येक गोष्ट शेवटी त्याच्या गाभ्याशी एक फ्रिक्वेन्सीच आहे. हे कशासाठी वापरतो तर ज्या वेळेला आपण या हायर डायमेन्शनशी कनेक्ट करतो ऑटोमॅटिकली आपण पण त्याच हायर लेवलला एलिव्हेट व्हायला लागतो. तुम्ही जर सतत नेगेटिव्ह लोकांच्यात राहायला लागल्यावर ऑटोमॅटिकली तुम्ही पण तसेच ड्रेनच होत जाता. ज्या वेळेला आपण या सगळ्या टेक्निक्सच्या माध्यमातून आपण काय करायचा प्रयत्न करतोय, स्वतःची फ्रिक्वेन्सी उंचवण्याचा प्रयत्न करतोय. एक मॅजिकल विश्व आहे, अगदी राईट ब्रेनचं विश्व आहे, पण इतके सुंदर अनुभव आहेत एंजल्सचे. एक हेल्प जागृत करण्याची अवस्था आहे. आणि आज जसं सरांनी सांगितलं, ट्राय करा, स्टर्नम बोनवरती 7 वेळा टॅप करा आणि म्हणा की आय चूज टू कनेक्ट टू एंजल्स. आणि बघा की तुम्हाला ह्या सिंक्रोनस गोष्टी दिसतात का. तुम्हाला पण कळेल की या पॉझिटिव्ह गोष्टींकरता आपण किती ओपन होत. फेदर्स मिळतात का. लॉजिकल ब्रेन काय म्हणेल, मुंबईत सगळीकडे कबूतर आहे, तो फेदर मिळणारच. मग एरवी का आपल्या आजूबाजूला असे दिसत नाहीत. कॉइन्स मिळतात का. When you do angels, it is all right brain, it is all passion, it is visual, it is something very beautiful. So त्याच्यामध्ये you will experience a lot of wow. अरे हे कसं घडलं, अरे हा माणूस कसा काय आला, अरे मला अशी कशी मदत मिळाली, माझ्या मनात हीच गोष्ट होती, हे असं कसं झालं, मला सारखे हे आकडे का दिसतात, का सारखं 11-11 दिसतं, का सारखं 1-2-3 दिसतं. So when you do angels and you enter this world, enjoy the wow. डोंट गो फॉर द हाऊ. हे कसं झालं, कारण याचं काही लॉजिक नाही, इट इज बियॉन्ड लॉजिक. सो या अवस्थेपर्यंत कसं पोचायचं याचा एक अतिशय सुंदर वर्कशॉप आहे. गेली 15 वर्ष घेतोय, हे एंजल्सचं 15वं वर्ष आहे. आणि गंमत ही आहे की तुम्ही नाही ठरवू शकत की मला एंजल्स करायचंय. यू आर चोजन. आम्ही अशी किती माणसं बघतो की ते दरवर्षी सांगतात मला एंजल करायचंय, पण त्या दिवशी काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि ते वर्कशॉपला येऊ शकत नाहीत. आणि अशी माणसं ज्यांनी ठरवलेलं आहे की माझा विश्वास वगैरे नाही या सगळ्यावरती, त्यांना रात्रीत काहीतरी स्वप्न पडतं, काहीतरी दिसतं, कुठून तरी एंजल 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 सगळं दिसायला लागतं आणि दे कम फॉर द वर्कशॉप. सो यू डोंट चूज. तुम्ही फक्त एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करू शकता. ते घडणार आहे की नाही ही तुमच्या फ्रिक्वेन्सीवर डिपेंड करतं की त्या हायर डायमेन्शनमध्ये कनेक्ट करण्याकरता तुम्ही पात्र आहात की नाही. सो येत्या 16 तारखेला ऑनलाईन वर्कशॉप आहे. 6 दिवस हा कार्यक्रम होणार. रविवारी 17 तारखेला रविवारी सकाळी 10 ते 12:30 असा झूमवरती फर्स्ट सेशन होईल त्याचं, जे मोठं सेशन आहे. आणि त्याच्यानंतर सोमवार ते शुक्रवार आपण रात्री 9 ते 10 वी विल प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स हाऊ टू इन्वोक एंजल्स. आणि यावेळेला आपण 2 आणखीन नवीन एंजल्स इन्क्लूड केलेले आहेत, विच इज द लुनार एंजल अँड द सोलार एंजल. कारण सगळं शक्ती जी आपल्याला सगळी मिळते ही सगळी सोलारच आहे. सो या एनर्जीला आपल्या सिस्टीममध्ये कसं इन्वोक करायचं एका वेगळ्या पद्धतीत आपण शिकणार आहे यावर्षी. सो याचं फी स्ट्रक्चर, ओरिजिनल फी स्ट्रक्चर इज 7,500. आज बुकिंग केलं तर यू गेट अ डिस्काउंट ऑफ 2,000 रुपीज. बाहेर तुम्हाला जे फॉर्म्स दिलेत, जे एंजल्स करणार आहेत, फॉर्म्समध्ये तुमचं नाव, व्यवस्थित अमाऊंट, व्यवस्थित व्हॉट्सॲपचा फोन नंबर हे घेऊन काउंटरवरती जाऊन टोकन अमाऊंट देऊन बुकिंग करा. ॲटलिस्ट 500 किंवा 1000 रुपये. बाकीचे सगळे पैसे तुम्ही 15 तारखेपर्यंत कंप्लीट करू शकता. सो जे आज बुक करतील त्यांना वर्कशॉप डिस्काउंट रेटला 5,500ला मिळतो. जे रिपीटर्स आहेत, रिपीटर्ससाठी यू गेट दिस वर्कशॉप फॉर 4,500. रिपीटर्स म्हणजे ज्यांनी आमच्याकडे एंजल केलेलं आहे. ओके, यू हॅव अ कपल डिस्काउंट ऑल्सो. सो कपल डिस्काउंट्सला टोटल अमाऊंटवरती 1,000 रुपीज मायनस होतील. कपल डिस्काउंट इज अवेलेबल फॉर ओनली 4 मेंबर्स इन द फॅमिली. ओके, मावशी, आत्या, काका, चुलत बहीण हे नाही चालणार. ओके, त्या फॅमिली करता कपल डिस्काउंट इज अवेलेबल. सो ज्यांना वर्कशॉप करायचा आहे त्यांनी जाताना ती रिसीट जे तुम्हाला दिलेलं आहे ते व्यवस्थित भरा, आम्हाला वाचता येईल अशा अक्षरामध्ये. बाहेर आपले जीपेचे स्कॅनर्स लावलेले आहेत, त्याच्यातनं पेमेंट करणार असाल तर UPI नंबर फक्त मेन्शन करा. जे कॅश देऊन बुकिंग करणार आहेत त्यांच्याकरता पण बाहेर काउंटर्स अवेलेबल आहेत. सो ते तुमचा फॉर्म ठेवून घेतील आणि रिसीट तुम्हाला कट करून देतील. ओके, सो ऑल द बेस्ट विथ युअर जर्नी ऑफ टॅपिंग. येस मॅम, प्रश्न आहे? येस, बोला ना. मुद्दे
हो, आणि मग ते आपण रिलॅक्स हे जसं याच्यामध्ये लिहिलंय त्याच्यानुसार. ते नसतीलच तर मग काय तुम्ही सेकंड प्रोग्राम करता या की जिथे आपण पॉझिटिव्ह काहीतरी करायला आहे का? एकदाच नाहीये. असू दे ना, असेल असं एखाद्या वेळेला, सो फाईन, डोंट डू दिस देन. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा. You're lucky to have a life like that. Okay, so see you all and happy tapping. I hope you all experience what we all are experiencing for so many years. Thank you. Bye bye. Good night. Thank you.